सकळा सोयरा प्रेमी छंदेना चिडोले हरपले देहभाव तुका म्हणे उरला देव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमी छंदेना चिडोले हरपले देहभाव पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी यावार करी संताची आजीने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानपूजी चरणी साष्टांग मी घातला विठ्ठला कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमी छंदेना चेडोले हरपले देहभाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणा करिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्य सांगणारा किंवा कीर्तन भक्तीचा मानवी जीवनावर होणारा आध्यात्मिक परिणाम काय याचं चिंतन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात कीर्तन चांगलं आहे. कीर्तन चांगलं आहे का चांगलं याला म्हणायचं याचे 4 परिणाम अभंगाच्या 4ही चरणातल्या उत्तरार्धामध्ये सांगितलेले आहेत असं मला प्रथमदर्शी वाटायला लागतं. 4ही चरणातले उत्तरार्ध मी आपल्या समोर मांडतो. कीर्तन चांगलं आहे याचा पहिला परिणाम सांगतात होय अंग हरिरूप म्हणून कीर्तन चांग. याचा दुसरा परिणाम महाराज आम्हाला सांगतात की प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव म्हणून कीर्तन चांग. याचा तिसरा परिणाम सांगतात की जीवाची भूमिका एका देशामध्ये आहे पण परमात्मा व्यापक आहे. एकदेशी जीव कळा हा सकळा सोयरा म्हणून कीर्तन चांग. तिसरा परिणाम. आणि चौथा परिणाम महाराज सांगतात की या कीर्तनामध्ये काय झालं तर तुका म्हणे उरला देव गेला भेब त्या काळे म्हणून कीर्तन चांग. पवित्र भूमी असणाऱ्या या ऐरोलीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ या मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा गेली 25 वर्ष झालं अव्याहतपणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होत आहे. परंपरेने चालत आलेला उत्सव आहे असं तर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन 7ही दिवस आपण अनुष्ठानपूर्वक या ठिकाणी पारायण करतो. मोठमोठ्या विद्वान कीर्तनकारांची कीर्तन श्रवण करण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. आणि या उत्सवाला 25 वर्षाची ही प्रदीर्घ परंपरा आणि रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरू असणारा हा उत्सव चालू असलेल्याच उत्सवातला एक आनंद द्विगुणित करणारा हा एक कालावधी काय असतंय. प्रत्येक वर्ष हे आनंदाचं सप्ताहामध्ये असतं. प्रत्येक वर्ष हे आनंदातच असतं. परंतु काही रौप्य महोत्सव किंवा आपल्याकडे 12 वर्ष म्हटलं की तपपूर्ती किंवा 36वे वर्ष किंवा 50वे वर्ष असं म्हटलं की एक वेगळ्या पद्धतीचा आणखीन एक उत्साह आपल्या अंतःकरणामध्ये वाढलेला असतो. आणि त्यामुळे आपल्याकडे याच्यात बदल काय घडलेला असतो. म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की 24व्या वर्षात आणि 25व्या वर्षात काय फरक नेमकं काय. काही नाही, हे आमचं 25वे वर्ष आहे बरं का, एवढाच फरक, दुसरं काहीच फरक नाही. हे ना एवढंच वाक्याचा फरक असतो. कीर्तन गेल्याही वर्षी होत होती, कीर्तन याही वर्षी होत होती. कीर्तन 25 वर्ष चालू आहेत, ठीक आहे. काही कीर्तनकार पूर्वी येऊन गेले, या वर्षी नाहीत. काही कीर्तनकार या वर्षी आले, पूर्वी नव्हते. एवढाच काहीतरी कीर्तनकारांच्या उपस्थितीचा किंवा कीर्तनकारांचा बदल फक्त थोड्याफार अनुषंगाने आपल्याकडे होत राहतो.
परंतु 25वं वर्ष म्हटलं की थोडा काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने 25 वर्ष झाले हा जो काही एक आयाम आपल्याला सांगता येतो, हेच एक लौकिकाच्या दृष्टीने या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि दुसरं वैशिष्ट्य आपल्याला एवढं सांगता येईल की 25 वर्ष झालं अव्याहतपणे भगवंतांनी आमच्याकडून सेवा करून घेतली. हे या उत्सवाचं आध्यात्मिक दृष्टिकोनातून वैशिष्ट्य म्हणता येईल. लौकिकाच्या आणि आध्यात्मिक दृष्टीने अशा दोन पद्धतीच्या वैशिष्ट्याचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि त्यामुळे 25वं वर्ष म्हणून या सप्ताहाकडे आपण बघत असताना एक वेगळ्या आणखीन एका आनंदाने हा उत्सव आपल्या अंतःकरणामध्ये प्रेरित होत असताना, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की 25वं वर्ष मोठं करा का याच्यानंतर 50वं हो असं म्हटलं जातं. याचा अर्थ आणखीन 25 वर्ष वाढवून घेतली देवाकडनं आपण, ही त्याच्यातली भूमिका आहे. 25वं करता करता आम्हाला 50वं करण्याचं भाग्य लाभावं, 50वं करता करता आम्हाला 75वा उत्सव करण्याचं भाग्य लाभावं, 75चा करता करता आम्हाला शताब्दीचं भाग्य लाभावं आणि चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह चालावा, याच भावना त्याच्यातून व्यक्त होत असतात. आणि त्याच्याही पुढे थोडासा विचार मांडायचा झाला म्हणजे या सप्ताहाच्या भूमिका या पद्धतीने असतात. अखंड हरिनाम सप्ताह याचा अर्थ आहे 7ही दिवस अखंड भजन जिथं चालतं, नामस्मरण जिथं चालतं, याला अखंड हरिनाम सप्ताह असं म्हटलं जातं. आमचे वडील गुरुजी दादा एक वाक्य याच्यावर फार छान सांगत असत. आदरणीय गंभीर महाराजांना ते माहित आहे. आमचे वडील असं सांगत असत, हे बघा सप्ताह म्हणजे काय, अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे 7 वार आपल्याकडे सांगितले की नाही. 7 वाराला सप्ताह असं म्हटलं जातं. हे जे मी आपल्याला एकच सांगतो, ऐरोली आणि परिसरातल्या मुंबईकरांना माझं एकच फक्त विनंती आहे, काय करा, सोमवारी तुम्ही भजन करा, मंगळवारी करा, बुधवारी करा, गुरुवारी करा, शुक्रवारी करा, शनिवारी करा, रविवारी करा. आणि एक सांगू का, हे 7 वार सोडून जर दुसरा कोणता वार आला अजिबात करू नका. एवढं करा, ऐका एवढे 7 वार माझी एवढीच विनंती आहे. मी तुमच्याकडनं दुसरी काही अपेक्षा करत नाही. सोमवार आला ना आवर्जून भजन करा, मंगळवार आला आवर्जून भजन करा, बुधवार आला, गुरुवार आला, शुक्रवार, शनिवार, रविवार या 7 वाराला सोडून जर देवाने दुसरा कोणता वार आपल्याला दिला ना अजिबात त्याच्या दिवशी भजन करू नका. मी तुम्हाला सांगतो, काळजीच करू नका. मला सांगा याचा अर्थ काय, 7 दिवस भजन करणं याचा अर्थ अखंड आपल्याकडून भजन व्हावं. विठ्ठल विठ्ठल असा काहीतरी विचार आपल्याला अखंड हरिनाम सप्ताहाचा या ठिकाणी करता येईल. अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे, कीर्तन महोत्सव या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे कीर्तनाच्या संबंधाने थोडासा विचार करावा या दृष्टीने या अभंगाची योजना केलेली आहे. या अभंगातले प्रत्येक शब्द मला आपल्याला समोर माझ्या अल्पमतीने आणि अल्पवेळेमध्ये मांडायचे आहेत. परंतु या अभंगाची भूमिका मी अगोदर मांडतो. मला काय सांगायचं आहे हे आपल्या लक्षात येईल. अगोदर सगळा आराखडा आपल्या डोळ्यासमोर ठेवला म्हणजे आपल्याला पूर्ण कीर्तन 2 तासामध्ये आपल्याला या अभंगातून काय काय गोष्टी प्राप्त झाल्या हे आपल्याला लक्षात येईल. मला या अभंगातून काय सांगायचं आहे ऐका. कीर्तन चांग होय अंग हरिरूप या अभंगाची भूमिका मांडत असताना तुकाराम महाराजांनी या अभंगातून कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्य सांगितलंय. एवढ्या एका वाक्याला धरून आपल्याला बोलायचं आहे. कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्य काय आहे हे ऐकण्याकरिता अगोदर भक्ती म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला कळाले पाहिजे. भक्ती म्हणजे काय आहे हे कळण्याकरिता भक्ती नावाच्या मार्गाचा थोडासा विस्तार आपल्याला करता आला पाहिजे. भक्ती नावाचा मार्ग असं म्हटल्यानंतर मार्ग असा जर शब्द वापरलेला असेल भक्ती या शब्दाकरिता तर मार्ग अनेक असू शकतात. मग ते अनेक मार्ग कोणते याचाही विचार आपल्याला करावा लागेल. या अनेक मार्गाचा विचार करू, मग भक्ती मार्गाचा विचार करू, त्या भक्तीतल्या कीर्तन भक्तीचा विचार भगवंताकडे जाण्याकरिता वेगवेगळे मार्ग आम्हाला सांगितलेले आहेत. संतांनी विविध मार्ग आमच्या समोर मांडलेले आहेत. मार्ग दावणी गेले
निधी संत ते अनेक मार्ग आमच्या समोर मांडलेले दिसून येतात. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, भक्ती नावाचा मार्ग आहे. या तीन मार्गाचा विचार आपल्याला साधारण करायचा आहे. कर्माचा, ज्ञानाचा आणि भक्तीचा विचार आपल्याला करायचा असेल तर कर्म काय आहे, ज्ञान काय आहे आणि भक्ती काय आहे याचा एका एका वाक्यात विचार समोर पुढे जातो. ऐका काय आहे. कर्म, ज्ञान आणि भक्तीचा विचार मांडत असताना शास्त्राने आम्हाला असं सांगितलं, कर्माचा परिणाम अंतःकरणावर होत असतो, ज्ञानाचा परिणाम दृष्टीवर होत असतो आणि भक्तीचा परिणाम अख्ख्या जीवनावर होत असतो. ऐका, कर्म आमच्या अंतःकरणावर परिणाम करतं. अंतःकरण शुद्धीकरिता कर्म फार महत्वाचं आहे. दृष्टीतच बदल घडविण्याकरिता ज्ञान फार महत्वाचं आहे आणि संपूर्ण जीवन समाधानी बनविण्याकरिता भक्ती फार महत्वाची आहे. हा एक विचार. हा नाही विचार पटला, मी दुसऱ्या पद्धतीने कर्म, ज्ञान, भक्तीचा विचार सांगतो. एक आवर्जून पुस्तकाचं नाव सांगतो आणि पुढे जातो. साने गुरुजींच्या एका भारतीय संस्कृती नावाच्या पुस्तकाचं चिंतन कधी वेळ मिळाला तर आवर्जून करा. त्याच्यामध्ये या भारतीय संस्कृतीचा विविधता सांगत असताना साने गुरुजींनी या मार्गांचा विचार मनुष्याच्या शरीराच्या दृष्टीने सांगितलेला दिसून येतो. ते असं म्हणतात, मनुष्याच्या शरीरामध्ये कर्म, ज्ञान आणि भक्तीचा समन्वय कसा घडवायचा त्यांनी सांगताना एक एक शब्द एका एका अवयवाच्या संबंधाने ठेवलेला दिसून येतो. ते असं म्हणतात की कर्माचे हात असावे, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं. विठ्ठल विठ्ठल. पहा, कर्माचे हात असावेत, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं. या दृष्टीने आपल्याला या तीन मार्गाकडे पाहता येण्यासारखं आहे. आणखीन थोडा विचार करतो. कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा विचार मांडत असताना संपूर्ण कर्मशास्त्र माझ्या अल्प वेळेमध्ये सांगणं शक्य नाही, पण कर्माची थोडी भूमिका मी सांगून पुढे जाईल, ज्ञानाची थोडी भूमिका सांगून पुढे जाईल आणि भक्तीचा थोडासा विस्तार आपल्याला प्रस्तावनेच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. थोडा कर्माचा विचार पहा. काय कर्मशास्त्राचा विचार करता येईल? कर्म काय, कर्माचे प्रकार काय, त्याची नेमकी भूमिका काय. कर्माचे प्रकार सांगताना आपल्याला विहित आणि निषिद्ध कर्म म्हणून सांगितलं. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त या कर्माचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. या कर्माचा विचार करत असताना कर्माचे दोन नियम आपल्याला अनेकदा सांगितले जातात. फक्त उल्लेख करून पुढे जातो. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे. बरोबर आहे का नाही? पहा, प्रत्येकाला कर्म करावं लागेल एक आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल दोन. केले कर्म झाले आले, उपजते मेले ऐसे किती. हे नाथ महाराजांची भाषा स्पष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला कर्म करावं लागेल, कर्माशिवाय जीव राहू शकत नाही. ऐका, कर्माशिवाय राहू शकत नाही. ज्ञानोबारांनी फार गोड दृष्टांत दिलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काय आहे म्हटलंय, मडकं म्हटलं की माती आलीच हो. मडकं आहे आणि मातीच नाहीये असं म्हणता येईल का मला सांगा? कपडा म्हटलं की सूत किंवा धागा आलाच. कापड आहे परंतु धागा नाही असं म्हणता येईल का? मडकं म्हटलं की माती आली, कपडा म्हटलं की धागा आला, पाणी म्हटलं की ओलेपणा आला, अग्नी म्हटलं की उष्णता आली, तसं मनुष्य शरीर म्हटलं की कर्म हे आलंच. कर्माला सोडून मनुष्य शरीराला राहता येत नाही. किती जरी राहायचा प्रयत्न केला तरी राहता येत नाही. काही काही लोक म्हणतात नाही नाही आम्ही काही करत नाही. कर्मशास्त्र म्हणतं नाही करावं लागेल, काही करत नाही. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो, काय आहे कर्मशास्त्राची भूमिका इतकी सूक्ष्म आहे. कर्मशास्त्र असं म्हणतं तू काही करत नाही ना, हो काही करत नाही, तेवढं तरी करशील ना, ते तरी कर्मच आहे असं म्हणावं लागतं. काही काही लोकांना असं म्हणावं लागतं तुम्ही काही न करणं हेच आमच्याकरता कितीतरी करणं आहे असं म्हणतात. आमच्याकडे गावाकडे तर अशी भाषा आहे. काही काही वेळेस सप्ताहाच्या आदल्या दिवशी आम्ही गेलो की त्या गावातली लोक आम्हाला म्हणतात, महाराज हा 7 दिवस गप्प बसला का नाही सप्ताह चांगला होतोय बघा, फक्त हा काही करणार नाही पाहिजे, यानं शांत राहिलं पाहिजे, यानं व्यवस्थित राहिला ना काही सप्ताहामध्ये होत नाही. व्यवस्थित पार पडला 25वा असो नाही तर 50वा असो व्यवस्थित पार पडेल. याचा अर्थ काही माणसाचं काही काही न करणं हे सुद्धा कितीतरी करणं असतं. विठ्ठल विठ्ठल. कर्माचा विचार आपल्याला असा करता येईल. ज्ञानाचा विचार करण्याकरता वेदांताच्या काही भूमिका आपल्याला ऐकाव्या लागतील. विवेक, वैराग्य, शमदमादी, शतक, संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन या अष्टांग मार्गाचा विचार ज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला करावा लागणार आहे. आणि भक्तीचा विचार करत असताना सात्वस्मिन परमप्रेम रूपा या प्रेमाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. हा तुम्ही मुद्दे आणखीन मी काय कोणत्या पद्धतीने बोलतोय. कर्माचा विचार, ज्ञानाचा विचार आणि भक्तीचा विचार. एक सांगू आपल्याला, कर्माचा आणि ज्ञानाचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. काय आहे
कर्म मार्ग जर पाहायचा झाला तर कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीचा या मार्गाचा विचार मांडला जातो. कर्म मार्ग सूक्ष्म आहे. या कर्मातली अडचण ज्ञानोबरांनी आम्हाला सांगितली. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीची नामबंधू कर्माचा की ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात, कर्म करत असताना त्या कर्मामध्ये निर्माण झालेला कर्तृत्वाचा मद आणि त्या कर्माच्या अनुषंगाने निर्माण झालेली त्या कर्माच्या फलाची आसक्ती नाम आस्वाद या दोघांमुळे आपणच करत असलेलं कर्म या जीवाला बंधनात टाकण्याकरता कारणीभूत ठरतं. माणूस बंधनात अडकतो तो कोणामुळे अडकतो? ज्ञानोबा बोलतात काही नाही, कर्मानेच अडकतो. कर्माने अडकतो म्हणजे नेमकं काय होतं? काही नाही, आपण असलेल्या करत असलेल्या कर्मात या दोन गोष्टी निर्माण झाल्या की तेच कर्म आम्हाला अडकवितं. एक वाक्य बरू, कर्मच अडकविणार आहे आणि कर्म सोडविणार आहे. माझं वाक्य पडतंय का बघा. तिसरा अध्याय वाचा म्हणजे ते काय बोलतो हे कळेल. कर्मच अडकविणारं कर्मच आहे आणि सोडविणारं कर्मच आहे. असं कसं काय? एकच गोष्ट दोन कशी काय? एक असं म्हणायला हरकत नाही, अडकविणारं कर्म आहे आणि सोडविणारं ज्ञान आहे असं म्हटलं तरी काही वेगळं वाटणार नाही. ठीक आहे, ज्ञान आम्हाला या बंधनातून बाजूला काढतं असं काहीतरी आपल्याला चिंतन लावता येईल. पण तुम्ही आपल्याला असं म्हणायला लागला अडकविणारं कर्मच आणि सोडविणारं कर्मच म्हणजे नेमकं काय? एका वाक्यात उत्तर देतो, करत असलेल्या कर्मात अहंकार निर्माण झाला की तेच कर्म अडकवितं आणि करत असलेल्या कर्मातून अहंकार बाजूला निघाला की तेच कर्म सोडवितं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांची याच्यावर चिंतन किंवा भगवंतांनी अर्जुनाला केलेला कर्मयोगाचा उपदेश पहा ना. मी सगळा विस्तार काय याच्यावर करत नाही, जास्त मला भक्तीवर बोलायचं आहे. तुम्ही कधी कर्माचा विचार आपल्याला जर पुढे कधी आला तर त्याच्यावर याचा विस्तार आपल्याला करता येण्यासारखा आहे. किंवा ज्ञानेश्वरीतला तिसरा अध्याय वाचून काढला किंवा आपण त्याच्यावर लिहिलेली भाष्य सगळी वाचली तर लक्षात येतील. म्हणजे मला काय सांगायचं आहे, कर्म अडकविणारा आहे, कर्म सोडविणारा आहे. थोडक्यात अडकविणं, बंधन निर्माण करण्याची शक्यता कर्मामध्ये जास्त आहे. एक विचार सोडा, दुसऱ्या विचाराकडे या. ज्ञानाचा विचार करायचा झाला तर ज्ञान मार्गाच्या दृष्टिकोनाचा विचार करायचा झाला तर फार कठीण आहे. कर्म मार्ग सूक्ष्म आहे आणि ज्ञान मार्ग कठीण आहे. दोन्ही भाषा माझ्या ऐका. कर्म मार्ग सूक्ष्म आहे आणि ज्ञान मार्ग कठीण आहे. का म्हणायला लागलो कठीण? कारण ज्ञान मार्गाचा विचार करण्याकरता विवेक, वैराग्य, शब्दमादी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुता इथपर्यंत जावं लागतं. त्याच्यानंतर श्रवण, मनन, निधी, ध्यासन सगळं घडावं लागतं. एवढं सगळं घडूनही प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या निवृत्ती करता सुद्धा अपरोक्ष ज्ञान होणं गरजेचं आहे. ते अपरोक्ष ज्ञान होण्याकरिता चांगल्या सद्गुरूंची गाठ पडणं गरजेचं आहे. त्या सद्गुरूंची कृपा आपल्यावर होण्याकरिता सद्गुरूंच्या कृपेला पात्र होण्या इतकी सेवा आमच्याकडून घडावी लागणार आहे. हे सगळं घडावं लागेल. तेव्हा कुठं आपल्या ठिकाणी ज्ञानोदय निर्माण होईल आणि त्या ज्ञानातून या जीवाची मुक्तता होईल. हे सगळं होण्याकरिता कठीणता सांगितली. का? वैराग्य एवढा एक शब्द डोळ्यासमोर घ्या ना, विवेक एवढा एक डोळ्यासमोर शब्द घ्या ना. विवेक सहजासहजी येण्याची शक्यता आहे का मला सांगा? विवेक वेगळा आणि विचार वेगळा. ऐका, विचार आणि विवेकात काय फरक करायचा? एकच फरक करतो. ऐका, विवेक कशाला म्हणायचं? सार काय आणि आसार काय हे निवडण्याचं सामर्थ्य ज्या विचाराने प्राप्त होतं त्याला विवेक म्हणतात. विठ्ठल त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. किती ज्ञानोबरांनी हरिपाठातला अगदी तिसऱ्या अभंगातली पहिलीच भूमिका आमच्या समोर मांडली. त्रिगुण आसार आहे. त्रिगुण या शब्दाचा अर्थ माया. अनेक अविद्या, संसार काय लावून घ्यायचंय ते तुम्ही घ्या. त्रिगुण आसार आहे. मग सार काय आहे? निर्गुण हे सार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, हे सार आणि आसार कळण्याकरिता काय गरजेचं आहे? विचाराची गरज आहे. तो विचार कशाने येईल? रोज हरिपाठ केलेली, दुसरं काहीच नाही. रोज हरिपाठ केल्याशिवाय हा विचार येणार नाही. म्हणून सारासार विचार हरिपाठ असा शब्द जो वापरला तो त्याच्याकरिता वापरला. मग हरिपाठ करायचं म्हणजे काय करायचं? काही नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढंच कर, दुसरं काही करू नको. मला बऱ्याचदा प्रश्न पडतो, रोज आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, फक्त हे कुणी म्हणायचं ह्याच उत्तर मिळालं नाही आतापर्यंत. रोज संध्याकाळी 5 वाजता तर चालूच आहे, देवाची येदवारी उभारण्यामध्ये रोज चालू आहे. हरिमुखे म्हणा, आपण कुणी म्हणा, हे काही आणखीन याचं उत्तर भेटलेलं नाही. हरिपाठ म्हटला जातो पण हरी कुणी म्हणायचं याचं उत्तर आणखी भेटलं नाही. विठाला हा विवेक काही सहजासहजी येईल का? या विवेकाकरता काहीतरी आपल्या अंतःकरणाची शुद्धता व्हावी लागेल. त्याच्याशिवाय विवेक येणार नाही. कठीण आहे. बरं जाऊ द्या, याच्यावर नाही पटलं. दुसरं सांगतो, वैराग्य हे सहजासहजी येईल का मला सांगा? वैराग्य काही सोपी गोष्ट आहे का? मी आपल्याला व्याख्या सांगतो. अनुकूल भोगाच्या
त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात असं वेदांतांनी स्पष्ट सांगितलं. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. अशी वैराग्य शब्दाची व्याख्या केली. शक्य आहे का मला सांगा? अनुकूल म्हणजे आपल्या समोर असणं, आपल्या करिता असणं आणि मग ते आपण नको म्हणणं, याला वैराग्याची अवस्था म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा तुकाराम महाराजांच्या समोर होता, तुकाराम महाराजांच्या करिता होता आणि मग त्याच्याकडे पाहून शब्द आहेत सोने रुपया त्याच्याकडे पाहून नको म्हणणं. काय आहे हे नको म्हणणं जे असतं का नाही, ते आल्यानंतर नको म्हणणं हे नको म्हणणं वेगळं आणि आलंच नसताना नको म्हणणं हे नको म्हणणं वेगळं. कळलं का? पहा, आल्यानंतर ठीक आहे मला नको ठीक आहे, आलंच नाही आणि नको म्हणायला लागला. आता आमच्यात काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचं काय संबंध? कुणीतरी तुम्हाला द्यावं, तुम्हाला मागे लागावं, घ्या म्हणून आग्रह करावा, मग तुम्ही म्हणावं नको. ठीक आहे हो, याला वैराग्य म्हणता येईल. म्हणजे प्रसक्त आणि अप्रसक्त वेदांताचा विचार मी जास्त विस्ताराने इथं मांडत नाही, पण मुद्दा मला काय सांगायचा आहे, वैराग्य सहजासहजी येणं शक्य आहे का? त्याच्याकरता सुद्धा ते वैराग्य बलपूर्वक वैराग्य नको आहे, विवेकपूर्वक वैराग्य पाहिजे. याच्यात आणखी फरक आहे. बलपूर्वक असलेलं वैराग्य टिकत नसतं, पण विवेकपूर्वक असलेलं वैराग्य कायमस्वरूपी टिकतं. विठाला शमनवादिष्टक संपत्ती, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह हे सगळं सांगितलं. हे होणं सुद्धा आपल्या दृष्टीने कठीण आहे. म्हणून ज्ञान मार्गाचा विचार सांगताना कठीण असा सांगितलेला दिसून येतो. कर्म, ज्ञान आणि भक्ती या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. कर्माचा विचार, ज्ञानाचा विचार आणि भक्तीचा विचार काय करायचा आहे त्याच्या व्याख्या आपल्या चालल्यात. जाऊ द्या, सोपं सांगू का? हे सगळं जरा कठीण वाटायला लागलं तर मी सोपं सांगतो. कर्म कसं समजून घ्यायचं, ज्ञान कसं समजून घ्यायचं आणि भक्ती कशी समजून घ्यायची. ऐका, ह्या तिन्ही गोष्टी सोप्या सांगतो आपल्याला. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. ऐका, मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. का? कारण या भावनेमध्ये अशी भावना झाल्यानंतर अशी आपल्याकडून गोष्ट होत असते. मी देवाचा असं म्हणत असताना देवाला जसं पाहिजे तसं माझं वागणं आहे, देवाला जसं पाहिजे तसं माझं भजन करणं आहे, देवाला जसं पाहिजे तशा पद्धतीचं माझं बोलणं आहे. का? कारण माझ्या अंतःकरणात भावना आहे मी देवाचा ही भावना तयार होणं याला कर्म म्हणा. थोडं पुढलं ऐका. मी देवाचा म्हणता एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा म्हणण्याच्या ऐवजी देवच माझा असं म्हणायला लागतो. मी देवाचा ही म्हणत असतानाची भावना कर्माची आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर 10-5 वर्षानंतर सेवा करता करता तो असं म्हणायला लागला मी देवाचा असं नाही, देवच माझा असं म्हणायला लागला. देवच माझा असं जेव्हा म्हणायला लागला तेव्हा मला देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देवच भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. दहावे चाले मागे द्वारकेचा राणा पांडवा घरी, नरगती साई असं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मी देवाचा म्हणत असताना मला देवाकडे जावं लागेल. देवच माझा म्हणायला लागल्यानंतर मी देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देवच माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. देवच भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे वागतो त्याला भक्ती म्हणा. कळालं का? पहा, भक्ती कशाला म्हणायचं, कर्म कशाला म्हणायचं. मी देवाचा म्हणणं कर्म आहे आणि देवच माझा म्हणणं भक्ती आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा हेही भावना संपली, देवच माझा हेही भावना संपली. मी आणि देव दोघं एकच आहोत ही भावना जिथं तयार होते त्याला ज्ञान म्हणा. विठाला कळाले का? सोप्या व्याख्या सांगतोय. मला सगळा विस्तार करणे इतकी वेळ नसल्यामुळे मला भक्तीकडे जायचं आहे म्हणून, पण हे अगोदर सांगितल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. आमच्याकडे वेदांतामध्ये याला परिकर असं म्हटलं जातं. यस्य ज्ञाने यः पिक्षतो भवति सः एव तस्य परिकरः, असं परिकर या शब्दाची व्याख्या तत्वज्ञानाने केलेली आहे. म्हणजे काय की तुम्हाला भक्ती या तत्वाचा विचार करायचा असेल तर कर्म आणि ज्ञान या तत्वाचा साधारण तरी विचार आपल्याला कळायला पाहिजे, त्याच्याशिवाय भक्ती तत्वापर्यंत पोहोचता येणार नाही. कर्माचा विचार आपण काय केला, मी देवाचा ही भावना चित्त तयार होते त्याला काय म्हणा, कर्म. देवच माझा ही भावना जिथं तयार होते त्याला काय म्हणा, भक्ती. मी आणि देव दोघं एकच आहोत याला काय म्हणा, ज्ञान. आलं का लक्षात? बरोबर आहे. सोपं सांगतो, आणखी सोपं सांगतो, कारण सगळ्या माना डोलल्याशिवाय पुढे जायचं नाही हा नियम आहे. माझी सवय आहे की आणखीन कडेपर्यंत कळालं नाही असं वाटलं मान डोलवली नाही ना, नाहीतर असं करा, मला इथंच थांबवायचं असेल तर एकदम माना डोलवा, लगेच थांबतो. असं नाही, सवय मला पहिल्यापासून महाराजांना माहिती, माझी कीर्तनाची पद्धत आपणही गेल्या वर्षी ऐकलं. जोपर्यंत आपल्या सगळ्यांना कळत नाही
तोपर्यंत काय आहे, कीर्तन म्हणजे पाठी टाकण्याचा कार्यक्रम नसतो. ऐका, आणि मला ते कधी जमलंही नाही. कीर्तन या शब्दाचा विचार मला पुढे बोलायचंच आहे. आपण हे जे 2 तास आपल्याकडे इथं एवढ्या तन्मयतेने बसलेला असता, त्यामुळे इथून जाताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की मी या 2 तासामध्ये नेमकं काय घेऊन चाललोय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ते जर काही पदरात पडलेलं असेल तर मग आम्ही इतक्या लांबून आलो, त्याची फलश्रुती तेवढीच असते, दुसरी काहीच फलश्रुती नाही. आपण काहीतरी घेऊन इथून गेलो पाहिजे, जाताना इथून काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. लोक फार गमतीचे, उठताना अंग झटकून उठतात, म्हणजे आम्हालाच घेऊन जातात, घेऊन काही जात नाही. ते सगळं महाराज तुमच्याकडे राहू द्या, काही लक्षात राहतच अशातला भाग नाही. मी विनोदाने कधी कधी असं सांगत असतो, खरं तर आपल्या सगळ्यांच्या आम्ही सांगतो ते लक्षात राहत नाही म्हणून बरं आहे, म्हणूनच आमची कीर्तन होतात. नाही तर कोण कीर्तन ठेवायला लागतंय. सगळं लक्षात राहिल्यावर काय, तुम्ही म्हणाला हे माहीतच आहे, हे माहीतच आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीच्या भूमिका सांगतो. कर्म मी देवाचा, देवच माझा, काय म्हणा, भक्ती. मी आणि देव दोघं एकच आहोत. ज्ञान मी देवाचा म्हणण्यामध्ये कर्म आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर देवच माझा म्हणण्यामध्ये मला देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, ही भक्ती आहे. वागणं संपून जातं, तिथं मी आणि देव दोघं एकच आहोत, ही भावना ज्ञानाची आहे. उदाहरण सोपं देतो. नवीन लग्न झालेली नवरी मुलगी जेव्हा घरामध्ये येते, तेव्हा घरामध्ये आल्यानंतर ती असं म्हणत असते, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची म्हणत असताना पतीला जसं पाहिजे तसं तिचं वागणं आहे. पतीला जो पाहिजे तो स्वयंपाक बनवते, पतीला जसं पाहिजे तसं ती बोलते, पतीला जसं पाहिजे तसं वावरते, कारण तिची भावना असते, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची. मी माझ्या पतीची म्हणणं याला कर्म म्हणा. आपल्याला तिन्ही गोष्टी ऐकायच्यात आता. मी माझ्या पतीची म्हणणं याला कर्म म्हणा. मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची ही भावना चालत असते. एक 8-10 वर्षानंतर या भावनेत बदल होतो. एक 10-1 वर्षानंतर याच्यात बदल होतो. आणि 10-1 वर्षानंतर बदल असा होतो, मी माझ्या पतीची असं म्हणण्याची ऐवजी पतीच माझा, पतीच माझा, पतीच माझा असं म्हणते. मी माझ्या पतीची असं जेव्हा म्हणत असते, तेव्हा पतीला जसं पाहिजे तसं हिचं वागणं चाललेलं असतं. आणि पतीच माझा असं 10-1 वर्षानंतर जेव्हा बदल होतो, तेव्हा पतीच माझा असं म्हणते, तेव्हा हिला पतीप्रमाणे वागायची गरज नाही, पतीच. ते आता तुम्ही बोला. आणि मी 10 वर्षाचं का म्हटलो, माझ्या लग्नाला 10 झाली. तुम्ही तुमचं तपासून घ्या, जरा मागे जा. आपलं दुसऱ्याच वर्षी घोटाळा झालाय का 5व्या वर्षी झालाय, थोडस चिंतन करा. आपण कधीपासून ऐकायला लागलो आपल्याला माहित असतं नाही असं नाही. मी माझ्या पतीची हे म्हणणं कर्म. पतीच माझा, पतीच माझा, पतीच माझा असं म्हणायला लागते, तेव्हा हिला पतीप्रमाणे वागायची गरज नाही, पतीच हिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, याला भक्ती म्हणा. कळालं? आता पुढचं ऐका. एक 60-70 वर्ष झाल्यानंतर ते आजी आजोबा मारुतीच्या मंदिरामध्ये येतात. एका खांबाला आजी बसलेली असते, एका खांबाला आजोबा बसलेले असतात. लांबून एकमेकाकडे दोघांकडे पाहत असतात. मी माझ्या पतीची हेही भावना संपली, पतीच माझा हेही भावना संपली. दोघं लांबून एकमेकाकडे पाहतात आणि म्हणतात, नाहीतरी आपण दोघं एकच आहोत ना ग, याला ज्ञान म्हणा. फक्त हे 60 वर्षानंतर कळतं, तेवढंच खरं आहे. मला काय सांगायचंय लक्षात आलं का? पहा, उदाहरण सोडा, फार दृष्टांताला लक्षात ठेवू नका. मी काय सिद्धांत सांगतोय त्याच्याकडे पुन्हा लक्ष द्या. मला कर्म, ज्ञान आणि भक्ती या दृष्टीने विचार करायचा आहे. याच्यातला कर्माचा आणि ज्ञानाचा साधारण विचार सांगून झाला. मला भक्ती या तत्वाचा जरा थोडा विस्तार जास्त करायचा आहे. काय भक्ती या शब्दाचा अर्थ करता येईल? भक्ती भक्ती म्हणायचं तरी कशाला? मुळात भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं, इथून सुरुवात करावी लागते. नारदांचं भक्तिसूत्र जर वाचण्यात आलं तर देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर देत असताना स्वयंफल रूपत्वात अशा पद्धतीचं सूत्र दिलेलं आहे. खरं तर भगवंताची प्राप्ती होईपर्यंत केलेली भक्ती याला साधन भक्ती म्हणा, आणि भगवत प्राप्ती नंतरही केलेली भक्ती याला साध्य भक्ती म्हणा. विठ्ठल या भक्तीच्या काही व्याख्या आपल्या समोर मांडलेल्या दिसून येतात. मी आपल्याला एक एक सांगून जाईल. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना भक्ती भक्ती कशाला म्हणायचं? एरवी ती जिनाचवती हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली व्याख्या पहा. पै माझी सहज स्थिती याला स्वरूप स्थिती असं म्हटलं जातं, याला भक्ती म्हणायचं. हेच कळण्याकरिता आचार्यांचं एक वचन देतो. जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये एक भूमिका अशी मांडली आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान जिथं घडतं त्याला भक्ती म्हणा, असं जगद्गुरु आचार्यांनी भक्तीच्या संबंधाने व्याख्या केली.
हाच विचार त्याच्या पूर्वी शांडिल्य ऋषींनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये मांडलेला आहे. त्याचं सूत्र देवर्षी नारद मुनींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये केलं. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. हा आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे तिला भक्ती म्हणा असं शांडिल्य सांगतात. स्वस्वरूपाचं अनुसंधान जिथं आहे त्याला भक्ती म्हणा असं जगद्गुरु आचार्य सांगतात. सहज स्थिती स्वरूप स्थितीलाच भक्ती म्हणा हाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडला. समजा हे कळायला जरा कठीण वाटली व्याख्या, मी दुसरी सांगतो. एकनाथ महाराजांचं भागवत काढा म्हणजे आपल्याला भक्तीची व्याख्या कळेल. नाथ महाराज अगदी सोपं सांगतात. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. भगवंतांनी उद्धवाला केलेला उपदेश आहे. ज्ञानेश्वरी म्हटलं की भगवान अर्जुनाला सांगतायत आणि भागवत म्हटलं की भगवान उद्धवाला सांगतायत. म्हणून एकनाथ महाराजांच्या भागवताला जणू काही उद्धव गीता असं एक नाव आपल्याकडे दिलेलं दिसून येतं. भगवान उद्धवाला सांगतात, अरे उद्धवा, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. रात्रंदिवस जिथं माझं भजन चाललेलं आहे ना त्याला भक्ती म्हण. समजा हेही कळायला आपल्याला कठीण वाटलं. ज्ञानेश्वरीतली व्याख्या कठीण वाटली, भागवतातली व्याख्या कठीण वाटली. तुकाराम महाराजांनी केलेली व्याख्या सांगतो. अगदी सोपं बोलतात. तुकाराम महाराज सांगतात, काही नाही, भक्ती म्हणजे फार वेगळा विचार करू नका. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे मा संकल्पावी माया संसाराची. हे तुकाराम महाराजांनी केलेली व्याख्या पहा. देवर्षी नारद मुनींचं भक्तिसूत्र काढा आणि भक्तिसूत्रामध्ये टप्प्याटप्प्याने केलेला विचार पहा. नारदांनी केलेला विचार सांगतो आपल्याला. पूजा विष्णू रागा इति पाराशर्या. पूजेमध्ये प्रेम असतं त्याला भक्ती म्हणा असं पाराशर ऋषींचे पुत्र व्यास मुनींनी केलेली व्याख्या आहे. हेही आपल्याला विचार जास्त करण्यापेक्षा पुढली व्याख्या मी सांगतो आपल्या विषयाच्या संबंधाने. कथादिषु इति गर्गाः. गर्गाचार्याची व्याख्या सांगताना देवर्षी नारद मुनी असं सांगतात, कथेमध्ये प्रेम असणं, कीर्तनामध्ये प्रेम असणं याला भक्ती म्हणा. कधी कधी प्रश्न निर्माण होतो की कथेमध्ये प्रेम असणं याला भक्ती म्हणतात, ठीक आहे, पण मुळात कथा या शब्दाचा अर्थ नेमका काय करावा? कथा त्रिवेणी संगम निधीचे उत्तम चरण रजवंदिता ही व्याख्या सांगितली. बस. तुकाराम महाराज सांगतात, याच्याशिवाय दुसरं जर काही असेल तर ती कथा नाही, जीवनाची व्यथाच आहे असं म्हणायला हरकत नाही. कथा म्हणायचं असेल तर देव, भक्त आणि नाम या तिघाचा संगम जिथं असेल ना त्यालाच कथा म्हणा. या कथेचं वैशिष्ट्य सांगताना महाराजांचं एक प्रमाण देतो आपल्याला. महाराजांची भूमिका अशी आहे, करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. महाराजांचे शब्द कसे पहा. करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. आम्ही आमच्याकडे पाठशाळेमध्ये शिकत असताना आमच्या गुरुजींना वैकुंठशी भाऊंना एकदा सहज मी विचारलं, का हो तुकाराम महाराज सांगतात करू याची कथा नामाचा गजर, पण हे याची म्हणजे नेमकं कोणाची? हे याची म्हणजे कोणाची? बरं, हा प्रश्न तरी अलीकडल्या काळात का निर्माण झाला? कारण कोणाचीही चालली म्हणून, दुसरं काहीच नाही. कोणाचीही व्हायला लागली आज कथा. आता अलीकडे कोणाची कथा होईल, कोण करेल काही सांगता येत नाही. पण हे याची म्हणजे नेमकं कोणाची, काय या प्रश्नाचं उत्तर देता येईल? आमच्या गुरुजींनी फार गोड उत्तर दिलं. ते म्हटले, हो ज्याची बरी असेल त्याची. नंतर ते संपलं ना, ज्याची बरी असेल त्याची. त्याला बरी कोणाची आहे तुकोबारांना विचारा. तुकाराम महाराजांनी प्रमाण त्याला दिलेलं आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी आणि कथा याची बरी विठोबाची. महाराजांची भूमिका आहे का नाही, कथा याची बरी विठोबाची. इथला याची शब्द
आणि करू याची कथा नामाचा गरज, इथला याची शब्द, या दोन याची शब्दाचा अर्थ आहे विठोबाची. विठ्ठल म्हणून श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य कथेला फक्त कथा म्हणायला तयार नाही, त्यांनी एक शब्द वापरलाय, कथामृत असा शब्द वापरलाय. मी आपल्याला ऐकण्यातला श्लोक देतो. एकांत लाभ वचसो पुसाम सुश्लोक मौलेर गुणवाद माहू श्रुतेश विद्वद्वी रूपाकृतायाम कथा सुधायाम उपसंप्रयोगम. कथा सुधा, सुधा या शब्दाचा अर्थ आहे अमृत, किंवा तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो, कथा अमृतपान न करीती श्रवण काय प्रयोजन मग याचे. कथेला कथा नाही, कथा अमृत असा शब्द वापरला. अगदी भागवतातल्या महात्म्यामध्ये एक छोटासा विचार येतो, सगळ्यांना माहित आहे, काही नाही म्हणे. शुकाचार्य कथा सांगण्याकरता व्यासपीठावर बसले. राजा परीक्षिती कथा ऐकण्याकरता समोर बसलेला होता. आपण भागवतामध्ये हे अनेकदा ऐकतो. शुकाचार्यांनी कथा आरंभ केला तेवढ्यामध्ये स्वर्गाचा राजा इंद्र अमृताचा कलश घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आला. अमृताचा कलश घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आला आणि म्हणायला लागला, अहो गुरुजी, माझी एक प्रार्थना आहे. शुकाचार्यांनी विचारलं, काय बोल. काही नाही म्हटले, माझ्याकडे असलेलं जे अमृत आहे की ज्या अमृताच्या जोरावर मी स्वर्गाचा राजा म्हणून घेतोय, बर मग हे अमृत घेऊन मी तुमच्याकडे आलोय आणि माझी विनंती एकच आहे की माझ्याकडे असलेलं अमृत तुम्ही घ्या आणि तुमच्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा मला द्या. बघा मागणी कशी आहे. माझ्याकडे असलेलं अमृत घ्या आणि तुमच्याकडे जी कथा सांगायला लागलात ना तुम्ही, कोणाची सांगताय? श्रीकृष्ण परमात्म्याची कथा सांगताय. ती जी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा आहे ती कथा मला द्या. अमृत घ्या आणि कथा द्या. अमृत घ्या, वाटल्यास हे अमृत घ्या पण कथा द्या. मला वाटतं कथेतलं देणं घेणं तेव्हापासून सुरू झालं का काय हे सुरू झालं. आता जाऊ द्या, मला जास्त बोलायला लावू नका याच्यावर, पण हे घ्या, कथा कथा द्या. शुकाचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं. शुकाचार्य बघा किती गोड विचार आहे. शुकाचार्य म्हणतात, इंद्रा, तुझ्याकडे असलेलं अमृत मी घ्यावं आणि माझ्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा तुला द्यावी, अशी तुझी मागणी आहे ना? हो हो, मला असं पाहिजे. शुकाचार्यांनी सांगितलं, ठीक आहे, थांब म्हटले, मी तुला एक उदाहरण देतो. उदाहरण किती गोड दिलं पहा. अगदी महात्म्यात हा विचार आहे. उदाहरण असं दिलं. शुकाचार्य सांगायला लागले, काय झालं म्हटले, एक मनुष्य रस्त्याने निघाला आणि जाता जाता रस्त्याच्या कडेला एक त्याला काच पडलेली तिने पाहिली. इंद्र म्हणायला लागला, बरं मग काय? काही नाही म्हटले. त्यांनी ती काच उचलली. ज्याच्याकडे हिरा आहे अशा माणसाकडे गेला. इंद्र म्हणायला लागला, बरं मग? काही नाही. त्याच्याकडे गेला आणि हिरा असलेल्या मनुष्याला म्हणायला लागला, अहो माझ्याकडे असलेली काच तुम्ही घ्या, तुमच्याकडे असलेला हिरा मला द्या, असं म्हणायला लागला. इंद्र बोलायला लागला, बरं मग पुढे काय? काही नाही म्हटले. मला तुला असं विचारायचं आहे, काच घ्या आणि हिरा द्या असं म्हणणारा जो गोष्टीतला माणूस आहे त्याच्याबद्दल तुझं मत काय? तुझं मत काय? इंद्राने सांगितलं, काय गुरुजी, वेडपट आहे तो, अज्ञानी आहे, मूर्ख आहे म्हटले, कळत नाही, व्यवहार कळत नाही त्याला. काच घ्या आणि हिरा द्या हे म्हणणं काही व्यवहाराला धरू नये का? काच घ्या आणि हिरा द्या म्हणणं हे अगदी वेडेपणासारखं बोलणं आहे. शुकाचार्यांनी सांगितलं, तो माणूस दुसरा कोणी नाही, तूच आहे. उदाहरण संपलं माझं. तो कोणी नाही म्हटले, तो तूच आहे. जसं व्यवहारामध्ये काच घ्या आणि हिरा द्या म्हणणं हे वेडेपणासारखं आहे, तसं परमार्थामध्ये अमृत घ्या आणि कथा द्या म्हणणं हे सुद्धा वेडेपणासारखं आहे. विठाला शुकाचार्यांची भाषा, क्व काचक्व मनिर्महान क्व सुधा लोके, क्व काचक्व मनिर्महान क्व सुधा लोके, क्व काचक्व मनिर्महान. अरे बाबा, क्व सुधा, क्व कथा, क्व सुधा लोके, क्व काचक्व मनिर्महान. सुधा आणि कथा, कुठं कथा आणि कुठं अमृत, कुठं काच आणि कुठं मणी म्हणजे हिरा. याच पद्धतीने जशी तुलना होऊ शकत नाही तसं अमृत घ्या आणि कथा द्या याच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. याचं कारण अमृतापेक्षा सुद्धा जी श्रेष्ठ आहे ती भगवंताची कथा आहे. ठीक आहे, अशी जी कथा, या कथेचं मूळ विषय सांगितला जातो भगवंताचं चिंतन. या कथेचं स्वरूप कलियुगामध्ये कीर्तन या संबंधाने पुढे आलं. कथेचं स्वरूप कीर्तन या संबंधाने पुढे आलं आणि या कीर्तनाचं वैशिष्ट्य सांगत असताना कलौतद हरी कीर्तना ही भाषा आपल्याला दिसून येते. द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात किंवा कलियुगा माझी करावी असं जे कीर्तन कलियुगामध्ये मुख्य साधन सांगितलं जातं, ते कीर्तन नेमकं आहे तरी कसं आणि त्याचा परिणाम जीवनावर होतो तरी काय? महाराज अभंगाच्या कीर्तनाचा
तुकाराम महाराजांनी त्या कीर्तनाचं वैशिष्ट्य सांगताना तुकाराम महाराज सांगतात, कीर्तन चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारा आहे. मला 2-3 प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि त्याची उत्तरं दिली म्हणजे पहिल्या चरणाचा विस्तार होतो. आपली प्रस्तावना या अभंगाची झाली. आपण या अभंगाच्या पहिल्या चरणावर पोहोचलेलो आहोत आणि या अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार करत असताना आपल्याला असा विचार करायचा आहे, होय अंग हरिरूप. इकडून लक्ष द्या जरा. होय अंग हरिरूप या शब्दाचा अर्थ आहे अंग हरिरूप होतं. कुठं होतं? कीर्तनामध्ये होतं, म्हणून कीर्तनाला चांगलं म्हणा, असे सगळं विचार झाला. अंग हरिरूप करून देणारं हे कीर्तन आहे. मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो. माझ्या प्रश्नाकडे जरा लक्ष द्या. थोडासा बालिश प्रश्न, परंतु त्या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ संप्रदायालाच आता आलेली आहे असं मला तरी वाटतं. बघा तुम्ही, आपण सगळीजण खूप वर्ष परमार्थ करणारी मंडळी आहात, त्यामुळे थोडासा मोकळा विचार मांडतो आपल्या या व्यासपीठावरून. कीर्तन चांगलं आहे आणि अंग हरिरूप करून देणारं आहे अशी भाषा आहे. मला आपल्याला असं प्रश्न विचारायचा आहे की अंग हरिरूप होतं, बरोबर आहे? कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं. आपण कधीतरी आपल्याला विचारला पाहिजे, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आपण अनेक वर्ष झालं कीर्तन ऐकतोय, काही काही लोक आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा ते असं म्हणतात की महाराज गेली 50 वर्ष झालं कीर्तन ऐकतो, अशी लोक म्हणतात आम्हाला. काही लोक भेटतात 50 वर्ष झालं. मला ते वारीला आल्यानंतर म्हणतात 50 वर्ष झालं वाऱ्या करतो. वाऱ्या असा शब्द वापरला जातो त्याला. का म्हणतात, कशा करता म्हणतात मला माहित नाही. 50 वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो. ठीक आहे. म्हणजे परवा तर एक मनुष्य मला केसरकर साहेब असा भेटला आणि त्याने पुढचंच वाक्य वापरलं. तो म्हटलं तुमच्यासारखे 50 कीर्तनकार. मी बोलत नाही आता काय बोलणार ते आमच्या आम्हालाच माहित असू द्या. आता त्या लोक आता काय बोलतील काय सांगतील सांगता येत नाही. मला त्याच लोकांच्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे. 50 वर्ष झालं आपण कीर्तन ऐकतो, अनेकांची कीर्तन ऐकतो, अनेक अभंगावर कीर्तन ऐकतो, एका अभंगावर अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकतो, किंवा एकाच अभंगावर एकाच कीर्तनकाराचं अनेकदा कीर्तन ऐकतो. काही असेल, ठीक आहे, काय असेल, इतकं सगळं आपण ऐकतो, मान्य. पण कधीतरी आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, एवढी वर्ष झालं कीर्तन करतो, कीर्तन ऐकतो, एवढी वर्ष झालं मी कीर्तन ऐकतो, मला कधीतरी माझ्या मनाला असं वाटलं का की माझं कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालंय, असं मला वाटलं का कधी? मी विचारलं पाहिजे माझ्या मनाला. जर माझं एवढी कीर्तन ऐकूनही अंग हरिरूप झालं असं माझ्या मनाला आतापर्यंत वाटलेलं नसेल तर मग मी ऐकत होतो ती कीर्तनच आहे का नाही त्याच्यावर शंका येते. आता मी जरा थोडं म्हणून म्हटलं की स्पष्ट बोलतोय. माझा प्रश्न जरा बालिश पद्धतीचा जरी तुम्हाला वाटत असला तरी या प्रश्नावर विचार करण्याची वेळ आता अख्ख्या संप्रदायाला आली आहे, एवढं मात्र नक्की आहे. पुन्हा मी एक विचार मांडेल आपल्याला. हा विचार ऐकणाऱ्यांनीच करावा अशातला भाग नाही. हा विचार कधीतरी एकदा एकांतात बसून कीर्तनकारांनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मी एवढी वर्ष झालं कीर्तन करतो तर माझं तरी माझ्या कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालंय का? मग जर माझं अंग हरिरूप झालेलं नसेल तर मग मी माझ्याच कीर्तनामध्ये मी कीर्तन करतो आहे असं मला वाटलं पाहिजे, करतोय का याची शंका माझ्याच कीर्तनावर माझ्या मनामध्ये निर्माण होते. मी का बोलायला लागलो असं आपल्याला? कारण या कीर्तन या संहितेचा विचार नेमका कोणत्या पद्धतीने केला पाहिजे. कीर्तनाच्या भूमिका नेमकं काय, कीर्तनाच्या मर्यादा नेमकं काय, कीर्तनाची नेमकी विशिष्ट अवस्था नेमकं काय. पूर्वीच्या काळातली कीर्तनकारांची नावं जरी आता आपण ऐकली तरी अगदी हृदय भरून येतं. बघा तुम्ही नावं सगळी मी सांगेन. आळंदी क्षेत्रापासून पंढरपूर क्षेत्रापर्यंतच्या अनेक दिग्गज कीर्तनकारांची इथं जुनी मंडळी आपण आहात. अनेकांचं सर्वात
जुन्या काळापासून आपण ऐकणारी मंडळी आहे. त्या काळामध्ये काही कीर्तनकारांची नावं आपल्याकडे अशी सांगितली जात असत. पंढरपुरामध्ये चातुर्मासामध्ये जर तुम्ही कुणी इथलं राहिलेलं असेल किंवा तुमचे पूर्वज कुणी राहिले असेल तर त्यांच्याकडनं 2-3 नावं आवर्जून ऐकली असेल. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी नाव अतिशय दिग्गज. वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण गुरुवर्य दोंडा महाराज देगलूरकर हे नाव अतिशय म्हणजे दिग्गज नावं. वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण गुरुवर्य शंकर महाराज खंदारकर ही नावं बघा तुम्ही. ही नावं जरी ऐकली तरी हृदय कसं भरून येतं. फड परंपरेचा विचार केला तर वैकुंठवाशी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य सद्गुरू तात्यासाहेब महाराज वास्कर आबा हे जरी नाव ऐकलं तरी अंगावर काठी उभा राहतात. काय नावं असतील, काय कीर्तन असतील त्यांची. उभा राहिल्यानंतर जणू काय म्हणजे तेथे असे देव उभा याची प्रचिती वैकुंठवाशी आबांच्या कीर्तनामध्ये यायची. इकडे आळंदीतून विचार करायचा झाला तर वैकुंठवाशी प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर यांचं कीर्तन तुम्ही पहा. म्हणजे ऐकलेली जुनी मंडळी असतील किंवा आज रेकॉर्ड जरी ऐकलं तरी ते किती सहजगत्या बोलत होते. मामासाहेबांची कीर्तनं, तात्यासाहेब महाराज वास्कर आबांची कीर्तनं, ही सगळी कीर्तनं जर आपण नुसती नावं जरी ऐकली तरी हृदय भरून येतं. याचा अर्थ काय आहे? कारण त्या कीर्तनाच्या संहिता, कीर्तनाच्या परंपरा, कीर्तनाच्या मर्यादा आणि कीर्तनाची मुख्य भूमिका सांभाळून केलेली ही कीर्तन आहे. त्यामुळे कीर्तनाचा विचार मांडत असताना म्हणजे मुळात कीर्तन या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा. ठीक आहे, मी इथं उभा राहिलो, एक अभंग घेतला, 2 तास मी तुमच्या समोर बोललो, महाराज कीर्तन फार छान झालं, हे लौकिकाच्या दृष्टीने ठीक आहे. पण नेमकं कीर्तन या शब्दाची व्याख्या काय? तुकाराम महाराजांनी कीर्तन शब्दाचा विचार फार गोड सांगितलाय. महाराज म्हणतात त्यालाच कीर्तन म्हणा. कीर्तन हरीचे गुण, भगवंताचं नामस्मरण, गुणगान जिथं आहे त्याला कीर्तन म्हणा. कीर्तनाचे 3 प्रकार आपल्याकडे सांगितले जातात. सांगत जातो, एक नामसंकीर्तन सांगितलं, दुसरं गुण संकीर्तन सांगितलं, तिसरं लीला संकीर्तन सांगितलं. नामसंकीर्तनाचा विचार पहा किंवा ज्ञानोबाराय मला सांगतात, तरी कीर्तनाची नटनाची नाचली व्यवसाय प्रायश्चित जे नामाची नाही पापाची ऐसी सप्तम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढवता नवस्यंतश्च माम भक्त्यानि ते युक्ता उपासते. या कीर्तनाची भूमिका पाहत असताना किंवा तुकोबाराय रोज आम्हाला सांगतात, नामसंकीर्तन रात्रंदिवस जिथं भजन चाललं त्यालाही कीर्तन म्हणा. महाभारतामध्ये कथा फार गोड सांगितली म्हणे. भगवान श्रीकृष्ण परमात्माशी सिंहासनावर बसलेले होते. द्वारकेचे राजे रुक्मिणी मातेला त्यांच्याकडे काहीतरी काम होतं. रुक्मिणी माता आल्या आणि म्हणायला लागल्या, देवा तुमच्या उपस्थितीमध्ये दुपारी एक छोटासा कार्यक्रम माझ्या महालामध्ये करायचा आहे, तुम्हाला वेळ आहे का? भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, दुपारी यायचंय ना? येतो म्हटले. नाही, रुक्मिणी मातेने विचारलं, वेळ आहे का? नक्की सांगा. हो नक्की आहे. नक्की याल का? हो नक्की येतो. नाही बघा बरं, नाहीतर होय म्हणाल आणि तुम्ही कुठंतरी घाई गडबडीत निघून जाल. भगवंतांनी सांगितलं, नाही रुक्मिणी तू बोलवतेस म्हटल्यानंतर नाही कसं काय, नक्की येईल. रुक्मिणी मातेने तरी प्रश्न केला, म्हणजे तुम्ही याल का कोणाला बोलवायला पाठवू? वेळ झाल्यानंतर बोलवायला पाठवून. मग त्यांनी सांगितलं काय गरज आहे, इथं तर जायचंय, पलीकडल्या महालामध्ये जायचंय, मी इथं राजमहालामध्ये बसतोय, पलीकडल्या महालात जायचंय, कशाला बोलवायला पाठवते? वेळ झाली की माझे मी येतो. नाही खरं सांगा. हो नक्की. नाही त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सवय लागली, चोपदार आल्याशिवाय यायचं नाही म्हणून विचारलं, बाकी काही नाही, सवयीचा परिणाम आहे. त्यामुळे विचारलं तुम्ही याल का कोणाला बोलवायला पाठवू? नाही काही गरज नाही. नक्की? हो नक्की. झालं. रुक्मिणी माता निघून गेल्या. भगवान असे बसलेले होते. तेवढ्यामध्ये अर्जुन आला देवाला भेटायला. काय काम असेल त्याचं विचारायचं. अर्जुन भेटायला आल्याबरोबर भगवंतांनी अर्जुनाला पाहिलं, सिंहासनावर उतरले, पळत धावत अर्जुनाकडे गेले. दोघांनी एकमेकाला कणकडून मिठी मारली. भगवंताचं आणि अर्जुनाचं नातं काय, ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं गोड कुणीही दुसरं वर्णन केलं नाही. ऐका,
ज्ञानेश्वर महाराज सांगतात अर्जुनाचं आणि भगवंताचं नातं काय. ज्ञानोबा बोलतात अरे अर्जुना तू कोण आहेस. प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिवाळा आहे. एवढ्यावर ज्ञानोबारांची वाचा थांबली नाही. ज्ञानोबारांनी विचार केला याला एक वेगळं नाव दिलं पाहिजे आणि मैत्रीची चितकळा हे अर्जुनाचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन अन्य कोणत्याही ग्रंथात सापडणार नाही. इतकं गोड वर्णन अर्जुनाचं केलं. जर कडकडून मिठी मारले, सगळं झालं. अर्जुनाने सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला बोलायला सुरुवात केली. अर्जुना बोल, कसं काय आलं मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. अर्जुनाने सांगितलं देवा मी फार थकलोय म्हटले, फार थकून भागून आलोय, मलाही तुझ्याशी बोलायचं आहे पण जरा विश्रांतीची गरज आहे, मला थोडं झोपायचं आहे. कुठं झोपू सांग देवा. जरा झोपून झाल्यानंतर मी तुझ्याशी बोलतो म्हटले. कुठं झोपू. भगवंतांनी सांगितलं झोप इथं. अर्जुनाने सांगितलं देवा इथं कसं काय झोपू. नाही झोप म्हटले. इथं हो झोप. भगवान म्हणतात इथं येऊन झोपलं तरी चालतंय. तुम्ही मनावर लगेच घेऊ नका, वाचार करू नका, मी काय बोलतो याच्याकडे लक्ष द्या. भगवान म्हणतात चालतंय माझ्याजवळ येऊन झोपलं तरी चालतंय. 11 वाजता बरोबर उठवतो. नाही असं नाही झालंय आता चला उठवतो. नाही असं नाही. भगवान म्हटले झोप इथं. झोपू हो झोप. अर्जुन पडल्या झोप लागली. झोपी गेला. भगवंतांनी विचार केला हा झोपलाय ना तेवढा जावं आणि ते रुक्मिणीचं काय काम आहे काय कार्यक्रम आहे उरकून यावा. म्हणून भगवान अशी सिंहासनावर उठून निघणार. तेवढ्यामध्ये भगवंताच्या लक्षात आलं की इथून कुठून तरी कृष्ण कृष्ण आवाज येतोय. पाहिलं तर अर्जुन झोपी गेलाय आणि त्याच्या झोपेमध्ये रोम रोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडत आहे. भजन बाहेर पडलेलं कृष्ण कृष्ण भजन नामस्मरण बाहेर पडल्याबरोबर भगवंताला राहाविना ते भजन ऐकण्यामध्ये भगवान तल्लीन झाले आणि उठून उभारून निघणारे भगवान पुन्हा सिंहासनावर बसले. का कारण माझे भक्त गाती जेते नारदांनी बसले. कृष्ण कृष्ण भजन ऐकण्यामध्ये तल्लीन झाले. भगवंताच्या आवडीचा विषय हा सगळ्या. जरा भगवान तिथं बसलेले होते. अर्जुन झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतोय. 4 वाजून गेल्या. दिलेली वेळ टळून गेली. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं एव्हाना यायला पाहिजे होते परंतु आणखीन आलेले नाहीये. याचा अर्थ निघताना कोणीतरी आडवं आलं त्यांच्याबरोबर बोलत बसले. याचा अर्थ कोणाला तरी बोलवायला पाठवलं पाहिजे. मग कोणाला पाठवावं. इकडे तिकडे पाहिलं. देवर्षी नारद मुनी उभे होते. नारदांना बोलवलं. नारदजी इकडे या. नारदांनी विचारलं काय सल्ला आहे साहेब. काही नाही, हे दुपारी येतो म्हटले पण आणखीन आले नाहीयेत. तुम्ही जाल का आणि बोलवून आणाल का. एवढं काम कराल का. नारदांनी सांगितलं आई साहेब तुम्ही सांगायचं मी नाही म्हणायचं असं कसं शक्य आहे का. काही काळजी करू नका, जाऊन घेऊन येतो. तरी नारदांनी विचार केला आपण असं गप नाही गेलेलं बरं. म्हणजे गप जातो त्याचं नाव नारद म्हणतच नाही लक्षात घ्या. नारदांनी विचार केला आपण काहीतरी विचारलं पाहिजे यांना. नारदांनी विचारलं आई साहेब येतो म्हटले होते देव तुम्हाला. हो. अगदी या वेळेला येतो म्हटले होते. हो. नारदांनी सांगितलं काय कमाल आहे या देवाची. हो आई साहेब ठीक आहे. हो बाकीच्याकडे उशिरा गेलं तर चालेल पण तुमचं तरी कमीत कमी ऐकावं. ते बाकीच्याच जाऊ द्या पण घराच्याला सुद्धा मान नाही. बरं येवाला तुम्ही कधी बोलवता का. तुम्ही कधी थांबा म्हटलंय का. किती आयुष्य सगळं दुसऱ्या करता जड या गावाला कीर्तन त्या गावाला कीर्तन. कधीतरी बायकोला वेळ द्यावा, कधीतरी बायकोचं ऐकावं. कधी नाही ते तुम्ही एकदा कार्यक्रम काढला आणि तुमच्या ऐकलं नाही. वेळेवर येतो म्हणून कुणाला तरी बरोबर गप्पा मारत बसले. असं असतंय काय. नारदांनी जे काम करायचं होते चालू केलं. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं हे काय चालू आहे. रुक्मिणी मातेने सांगितलं हे पहा नारदा तुम्ही आमची भांडणं लावू नका. सध्या 25वे वर्ष असल्यामुळे आम्ही तंटामुक्तीत गेले आमचं गाव. आम्ही ठरवलंय काला होईपर्यंत भांडणं करायचीच नाहीत असं आम्ही ठरवलंय. किती जर लावलं तर असं तोंड दाबून बसलोय आम्ही. उगी आमची भांडणं लावायचा प्रयत्न करू नका. आम्ही आता भांडणं नाही करणार. तुम्हाला जाणं होत असलं जा, नाहीतर माझे मी जाते. नारदांनी सांगितलं हे प्रकरण बिघडलंय. नारदजी एकटेच गेले. त्या महालापर्यंत गेले, राजमहालापर्यंत आणि दरवाजामध्ये उभे राहिले आणि भगवंताला हाक मारली. का हो देवा येतो म्हटलं होता. आईसाहेब तिकडे वाट पाहतायत आणि तुम्ही इथं डोळे झाकून बसलेला आहात सिंहासनावर. यायचं नाहीये का. सगळ्या तुमच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम त्यांनी आईसाहेबांनी आखला. यायचं नाही का. असं बोलायला भगवंतांनी असा सिंहासनावर बसून हात केला. ऐका असा हात केल्याबरोबर नारदांच्या लक्षात आलं देव विनाकारण गप्प बस म्हणणार नाही, काहीतरी नक्की आहे. नारदजी एकदम शांत झाले. भगवंताने हात केल्याबरोबर नारदजी शांत झाले. नारदांनी विचार केला नेमकं आत काय चाललंय बघावं. थोडं डोकावून पाहिल्यानंतर नारदांच्या लक्षात आलं अर्जुन झोपलाय आणि तो झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतोय. हे कृष्ण कृष्ण भजन भगवान ऐकण्यामध्ये तल्लीन झालेले आहेत हे नारदांच्या लक्षात आलं. आणि ते कृष्ण कृष्ण भजन नारदांच्या कानावर पडल्याबरोबर नारदांना सुद्धा राहावेना नारदांनी आपल्या गळ्यातले विना त्या कृष्ण कृष्ण भजनामध्ये वाजवायला सुरुवात केली. किती गोड असेल पहा. एक तर झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन अर्जुन करतोय आणि त्या भजनामध्ये नारदजी काय करतायत विना वाजवतायत आणि या दोघांचा आवाज भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान अगदी तल्लीन होऊन हे ऐकण्यामध्ये दंग झालेले आहेत. अगदी दंग होऊन गेलेले आहेत.
ज्यांना बोलवायला पाठवलं ते तिकडेच विना वाजवत बसले. रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं काय गंमत आहे म्हटलं. आता कोणाला बोलवायला पाठवावं, वेळ तर झालेली आहे, कामं एवढी पडलेली आहे. येतो म्हटले होते, ज्यांना पाठवलं त्यांना बसून घेतलं. रुक्मिणी मातेने सत्यभामेकडे पाहिलं आणि विचारलं, अहो सत्यभामा, तुम्हाला माहित आहे हे येतो म्हटले होते, आणखीन आले नाहीत. नारदांना पाठवलं ते तिकडेच बसले, तुम्हाला आहे का वेळ, तुम्ही जाल त्यांना सांगून याल का. सत्यभामा थोडी कडक. सत्यभामेने सांगितलं, सांगून नाही, मी घेऊनच येते. सांगून नाही म्हटलं, मी घेऊन येते, काळजी करू नका. झालं. रागाच्या भरामध्ये सत्यभामा तिथपर्यंत गेली आणि दरवाजापर्यंत गेली आणि दरवाजामध्ये गेली, मोठ्याने हाक मारली, यायचं नाहीये का, सगळेजण वाट पाहत बसलेले आहेत आणि तुम्ही इथं डोळे झाकून बसलेला आहेत, यायचं नाही का. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी असा हात केला. हात केल्याबरोबर सत्यभामा शांत झाली. हात केल्याबरोबर सत्यभामा शांत. हे मी भगवंताचं सत्यभामेचं सांगतो. जाऊन असा हात करायला जाऊ नका. उद्या हातासहित कीर्तनाला यायचं हे लक्षात असेल. आपले हात साबूत ठेवायचं असेल तर कीर्तनात इथं सोडा, घेऊन जाऊ नका. ठीक आहे, ते असतंय देवाच्या बाबतीत हे आपलं काही नाही, आपण असंच करायचं. येऊ का असंच म्हणायचं. विचारा काय भगवान आहेत ते. असा हात केला, सत्यभामा शांत झाली. शांत झाल्याबरोबर सत्यभामेने विचार केला की भगवान हात करतात म्हणजे नक्की काहीतरी काय आहे. आतमध्ये डोकावून पाहिलं. डोकावून पाहिल्यानंतर सत्यभामेच्या लक्षात आलं की अर्जुन झोपलेला आहे. झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतोय. जवळ असलेले नारदजी विना वाजवतायत आणि या दोघांचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय आणि भगवान तल्लीन होऊन ऐकतायत. हे पाहिल्याबरोबर सत्यभामेला राहावेना. सत्यभामेने ते कानावरचे कृष्ण कृष्ण भजनामध्ये एवढी दंग झाली, तिथं पलीकडे पडलेले 2 टाळ उचलले आणि त्या चिपळ्या त्याच्यामध्ये वाजवायला सुरुवात केली. ते टाळ वाजवायला सुरुवात केली. किती विचार असेल पहा. एक तर अर्जुन झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतायत, नारदजी विना वाजवतायत, सत्यभामा त्याच्यामध्ये टाळ वाजवते आणि या सगळ्यांचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान तल्लीन होऊन हे सगळं ऐकतायत. ज्यांना बोलवायला पाठवलं त्याही तिकडेच थांबल्या. हे रुक्मिणी मातेच्या आता लक्षात आलं. 6 वाजून गेल्या. रुक्मिणी विचार केला की आता कोणाला बोलवायला पाठवायचं नाही, आपणच जायचं म्हटले. जरा थोड्या रागाच्या भरामध्ये आईसाहेब आल्या. दरवाजामध्ये आल्याने मोठ्याने हाक मारली, काय हे, ज्यांना बोलवायला पाठवलं त्यांना जवळच बसून घेतलं. नारद इथंच बसले, सत्यभामा इथंच बसली. यायचं नाहीये का, येतो म्हटला होता, 4 वाजून गेल्या, उलटून गेली वेळ एवढी, यायचं नाही का. असं म्हटल्याबरोबर मोठमोठ्याने रुक्मिणी माता बोलायला लागली. भगवंतांनी सिंहासनावर बसूनच असा हात केला. हात केल्याबरोबर रुक्मिणी माता पुन्हा शांत झाली. मला कधी कधी कळत नाही, भगवंताला 16,108 बायका, पण हात केले की गप्प बसायचे. आता आपलं कसं आहे ते तपासून बघा घरी गेल्यानंतर. एकच आहे तरी आपल्याकडे काय देव आहे. हात केले की सत्य रुक्मिणी शांत. रुक्मिणीने विचार केला की उगीच विनाकारण नाही, काहीतरी आहे. आतमध्ये डोकावून पाहिलं. तिच्या लक्षात आलं अर्जुन झोपलाय, कृष्ण कृष्ण भजन करतोय. जवळ नारद विना वाजवतायत, सत्यभामा टाळ वाजवते. हे ऐकल्याबरोबर रुक्मिणीला राहावे ना. रुक्मिणीने भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन असं नृत्य करायला सुरुवात केली. आनंदामध्ये उड्या मारायला सुरुवात केली. इथं भगवान ऐकतायत. अर्जुन झोपेमध्ये कृष्ण कृष्ण भजन करतो. एक नारदजी विना वाजवतायत, सत्यभामा टाळ वाजवते. इथं रुक्मिणी माता अखंड भगवंत चिंतनामध्ये तल्लीन झालेली आहे आणि या सगळ्यांचा आवाज ध्वनी एक होऊन भगवंताच्या कानावर पडतोय आणि भगवान डोळे झाकून शांतपणे हे सगळं ऐकतायत. अर्जुनाला थोड्या वेळाने जाग आली. त्याला माहित नाही त्याच्या झोपेत हे काय चाललंय ते. त्याला जाग आली पाहायला लागला तर नाचणं गाणं उड्या मारणं वाजवणं सगळं चाललंय. काय चाललंय त्याला कळेना. तो धावत देवाच्या जवळ गेला, देवाच्या अंगाला हात लावला. देवाने डोळे ओढले. काय रे, काही नाही म्हटले, मला कळे नाही. इथं एवढं मोठं नाचणं गाणं वाजवणं सगळं चाललंय. आपल्या महानामध्ये काही उत्सव आहे का देवा, आज एवढं मोठमोठ्याने नाचणं गाणं वाजवणं चाललंय म्हटलंय. भगवंतांनी सांगितलं, हो अर्जुना, उत्सव आहे. कशाचा उत्सव आहे. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तुझ्या मनातलं गुपित जग जाहीर झालं, त्याचा हा उत्सव आहे म्हटले. त्याला नामसंकीर्तन म्हणा. एक दुसरा प्रकार गुणसंकीर्तनाचा सांगितला. रोज आपण प्रमाण देतो, गुणगायीन आवडी हीची माझी सर्व दोरी. किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत मनोनितो हा भगवंतो. ज्ञानोबाईंची ज्ञानेश्वरी आम्हाला 6 गुणांचं अनेकदा चिंतन करा आम्हाला सांगते. याला गुणसंकीर्तन म्हणा. भगवंताच्या लीला सांगणं याला लीला संकीर्तन म्हणा. कीर्तन म्हणजे काय कळालं
कीर्तनाचे प्रकार कळाले. पुढचा प्रश्न आहे का, कीर्तन चांग चांग असे शब्द दोन तुकाराम महाराजांनी वापरले, याचं कारण काय, याचे एक दोन कारण सांगून पुढे जातो. कीर्तन चांग, कीर्तन चांग एकदा सांगितलं असतं तर कळालं असतं, दोन दोन वेळेस का सांगितलं याचं एक महत्वाचं कारण सांगतो. चांगल्या गोष्टी दोन दोन वेळेस सांगाव्या लागतात म्हणून दोन वेळेस सांगितलं, एक अर्थ. दुसरा अर्थ सांगतो, कीर्तन चांग म्हणत असताना ज्ञानाच्या दृष्टीने कीर्तन चांगलं म्हणून कीर्तन चांगलं, आणि भक्तीच्या दृष्टीनेही कीर्तन चांगलं म्हणून कीर्तन चांगलं. कीर्तनामध्ये ज्ञानही आहे आणि कीर्तनामध्ये भक्तीही आहे. आमचे गुरुजी असं सांगायचे, ज्ञानाला सोडून भक्ती राहू शकत नाही आणि भक्तीला सोडून ज्ञान राहू शकत नाही. ऐका, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे कीर्तनामध्ये ज्ञान आहे म्हणून चांगलं आणि कीर्तनात भक्ती आहे म्हणून चांगलं. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं असं दोन वेळेस म्हटलं असेल. हे नाही म्हटलं मी तिसरं सांगतो. कीर्तन चांग, आरंभालाही कीर्तन चांगलं म्हणून कीर्तन चांगलं आणि परिणामालाही कीर्तन चांगलं म्हणून कीर्तन चांगलं. आरंभ ही चांगलाच आहे म्हणून कीर्तन चांगलं एक, आणि याचा परिणामही चांगलाच आहे म्हणून कीर्तन चांगलं दोन. कीर्तन शब्दाचा अर्थ कळाला, प्रकार कळाले. चांगलं चांगलं का म्हणायचं हे कळालं. आणखीन एक उत्तर देतो, तत्वज्ञानाच्या दृष्टीने देतो. काय आहे, आमच्याकडे आम्ही कॉलेजला असताना MA ला असताना तत्वज्ञान विषय आमचा होता आणि त्याच्यामध्ये पाश्चात्य तत्वज्ञानाचा काही अभ्यास आम्हाला करावा लागायचा. त्याच्यामध्ये एक मूर नावाचा तत्ववेत्ता, त्याचा एक अभ्यास आम्हाला होता. मूर, त्याचं नाव मूर आहे. त्याने एक स्वतंत्र प्रबंध लिहिला होता आणि तो कोणत्या शब्दावर लिहिला होता, चांगलं एवढ्या एका शब्दावर लिहिला होता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये गुड म्हणतो, GOOD गुड. तर तेवढ्या एका शब्दावर त्यांनी जवळजवळ 1000 पानाचा प्रबंध लिहिला आणि त्यानं सगळं करताना शेवटी कन्क्लुजन एवढंच लिहिलं होतं की चांगलं या शब्दाची व्याख्या अशी शब्दाने करता येणार नाही, तर चांगला हा शब्द अनुभवावा लागतो. आणि त्याने उदाहरणं जी पटवून दिलेली होती, अनेक उदाहरणं आहेत. त्याने एक छोटं उदाहरण दिलं. तो म्हणतो की घड्याळ चांगला आहे हे म्हणणं ही चांगलं शब्दाची व्याख्या होऊ शकत नाही, चांगलं म्हणण्यातला एक तो घटक होऊ शकतो. मानवी जीवन सुखी असणं हे चांगलं आहे, हे सुखी असणं म्हणणं हे चांगलं म्हणण्याची व्याख्या होऊ शकत नाही, चांगलं म्हणण्याचा तो एक घटक होऊ शकतो. मग असं असताना तुकाराम महाराजांनी कीर्तनाला मात्र चांगलं चांगलं असं दोन वेळेस म्हटलं. काय असेल कारण, आणखीन एक गमतीचे कारण सांगतो, मला भावलेलं कारण सांगतो. कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांगलं एक, बरोबर आहे. कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांगलं एक. दुसरं बोलू, जगात कीर्तनाशिवाय काहीच चांगलं नाही म्हणून कीर्तन चांगलं दोन. आता कळालं का, पहा. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं असं करता येईल. व्याख्या कळाली, प्रकार कळाले. चांगलं चांगलं का म्हणतात हे कळालं. आणखीन एका प्रश्नाला स्पर्श करतो. कीर्तन सोपं म्हणायचं का अवघड म्हणायचं, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. सोपं म्हणायचं का अवघड म्हणायचं. माफी मागून प्रमाण देऊन एक वाक्य सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन करणं अवघड होतं, आताच्या काळात कीर्तन करणं सोपं झालं. माफी मागून बोलू, पूर्वीच्या काळामध्ये पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन असं होतं, आता ऐकोनिया कॅसेट करावे कीर्तन असं झालं. त्यामुळे काही फार आपल्याला काम द्यावं लागत नाही. पूर्वी बघा तुम्ही, आजही मी अनेकदा सांगतो, चातुर्मासामध्ये तुम्ही आला तर तुम्हाला दिसेल, म्हणजे जी चातुर्मास करणारी मंडळी आहेत एकीकडे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, काही वेदांताचे ग्रंथ, काही भक्तिशास्त्राचे ग्रंथ, हे सगळीकडे ठेवलेले असतात आणि मग त्यातले सगळे संदर्भ घेतले जातात आणि मग कीर्तनाच्या संहिता अशा तयार केल्या जातात. जुन्या काळातली काही कीर्तनं मी आपल्याला सांगेन, म्हणजे तुम्हाला जर काही मिळाली तर पहा. मी आणखीन एक नाव सांगेल आपल्याला. पंढरपुरामध्ये एक चातुर्मासी महाराजांचं मठ म्हणून आहे, मुक्ताबाईच्या मठाच्या समोर. तर त्यांच्याकडे 4ही महिने कीर्तन असतात चातुर्मासामध्ये, 4ही महिने. त्यांच्यामध्ये एक वैकुंठवासी बापूसाहेब महाराज चातुर्मासी म्हणून खूप मोठी व्यक्ती होऊन गेली. त्यांची कीर्तनाची पद्धत अशी होती म्हणे की एक ज्ञानेश्वरीची उभी दिली तर त्याला एकनाथ महाराजांचं भागवताचं एक प्रमाण त्याला जोडून असायचं आणि एक तुकाराम महाराजांचं गाथ्यातलं प्रमाण त्याला जोडून असायचं आणि एक वेदांत शास्त्रातला एक सिद्धांत त्याला असायचा आणि त्या सिद्धांताला पुष्टी देणारा भक्तिशास्त्रातला एक श्लोक असायचा. इतकं असं भरगच्च अशा पद्धतीचं ते कीर्तन असायचं. कीर्तनामध्ये अशा विविध ग्रंथाची रचना, विविध सगळ्या संदर्भ ग्रंथाचा विचार कीर्तनामध्ये यावा लागतो. कीर्तन तसं बघायला गेलं तरी आम्हाला जरी सोपं वाटत असलं तरी ते कठीण. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या अनुषंगाने एक विचार सांगतो. आपल्याला माहित असेल माणकोजी महाराज बोधले हे नाव तुम्ही ऐकून आहात. मी अनेकदा कीर्तनात या परिसरात बोलत आलेलो आहे. आमच्याकडे ही परंपरा, मी त्या परंपरेत जन्माला येण्याचं भाग्य लाभलं. मूळ गाव धामणगाव, बार्शी तालुक्यामध्ये एक धामणगाव नावाचं गाव. महाराजांची संजीवन समाधी तिथं आहे. मी मगाशीच केसरकरांना सगळं सांगत होतो. 300-350 वर्षाचा इतिहास. इसवी सन 1604 ते 1694 असा 90 वर्षाचा कालावधी महाराजांचा. बोधले हे आडनाव पांडुरंगाने बोध केला म्हणून पडलं. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे, विठूने एकांती बोधिले म्हणून जगे नाव बोधले, असं आमच्याकडे प्रमाण दिलं जातं. महाराजांच्या चरित्रात एक घटना अशी सांगितली जाते की महाराजांचे एक थोरले भाऊ होते, त्यांचं नाव शिवाजी महाराज. ते प्रत्येक वद्य एकादशीला
म्हणजे शुद्धाला पंढरपूरला यायचं, वद्याला गावातच कीर्तन करायचे. ते प्रत्येक वद्य एकादशीला, ज्याला कृष्ण पक्षाची एकादशी आपण म्हणतो, 15 दिवसाची म्हणतो, त्याला कीर्तन असायचं. आणि ते शिवाजी महाराज थोरले भाऊ करायचे. प्रत्येक एकादशीला कीर्तन करायचे. मानकोजी महाराज काही कीर्तन करत नव्हते. ते बाकीचं सगळी व्यवस्था पाहायची, नामस्मरण करायचं, याच्या व्यतिरिक्त त्यांना काही जमत नव्हतं. ते काही पडलेही नाही बाकीच्या पंद्यामध्ये. बरेच वर्ष शिवाजी महाराजांचं एकादशीला कीर्तन झालं. काय झालं, एका एकादशीला ते कुठेतरी गावी निघून गेले. सकाळीच निघून गेल्यामुळे दुपारी मानकोजी महाराजांच्या लक्षात आलं की आपले बंधू आज नाहीयेत. आज एकादशीचा दिवस, संध्याकाळी कीर्तन करावं लागेल, येतील संध्याकाळपर्यंत, वाट पाहिली. महाराज काही आले नाहीत, शिवाजी महाराज आले नाहीत. गावागावच्या दिंड्या आल्या, 5-25 खेड्यातल्या दिंड्या आल्या, मोठमोठ्याने रामकृष्ण हरी भजन सुरू झालं. महाराजांच्या लक्षात आलं मानकोजी महाराजांचे की दादा नाहीये, म्हणजे याचा अर्थ मला कीर्तनाची जबाबदारी माझ्यावर पडते की काय, कोणाच ठाऊक. आपल्याला तर जमत नाही, आपल्याला कीर्तन कसलं जमत नाही. मग आपण इथून कुठेतरी गेलं पाहिजे. पलीकडे असलेल्या एका पांडुरंगाच्या मंदिरात धावत गेले. चादर पांघरून एका मंदिरामध्ये झोपी गेले. बस नको म्हटले, आपल्याला बाहेर गेलं तर लोक कीर्तन करा म्हणून आग्रह करतील, आपल्याला येत नाहीये. झोपी गेले. भजन सुरू झालं. चोपदार 2-4 वेळेस महाराजांना बोलवण्याकरता गेला. महाराज काही उठून यायला तयार नाहीत. त्याला काय तो म्हणायला लागला, शिवाजी महाराज नाही तर तुम्ही, पण कोणी असो, तुमच्या घरातलं कुणीतरी उभा राहिलं पाहिजे, तुमच्या घरातलं कुणीतरी उभा राहिलं पाहिजे, याला परंपरेवरची निष्ठा म्हणतात. मला आम्हाला माहित नाही बाकी काही, तुमचं घरातलं कुणीतरी इथं बसलेलं पाहिजे, उभारलेलं पाहिजे. काय करावं कळेना. मानकोजी महाराज काही उठायला तयार नाहीत. बराच वेळ याच्यात निघून गेला. भगवान श्री पांडुरंग परमात्मा तिथं प्रगट होतात. महाराजांच्या अंगावरची चादर बाजूला काढतात. उठ म्हटल्याबरोबर महाराजांनी डोळे उघडले. पांडुरंगाचं साक्षात दर्शन. महाराज देवाच्या चरणावर नतमस्तक झाली. दोन्ही हात जोडले. विचारलं, देवा कसं काय आला? देवाने सांगितलं, काही नाही, कीर्तनाचं भजन सुरू झालंय, कीर्तनाला जाऊन उभा राहा हे सांगण्याकरता आलोय, दुसरं काहीच नाही. मानकोजी महाराजांनी सांगितलं, देवा कीर्तनाला का म्हणून तू सांगायला लागला, परंतु देवा मला येत नाही कीर्तन, मी कधी केलं नाही कीर्तन, मला स्वर नाही, ताल नाही, लय नाही, विविध ग्रंथाची प्रमाणं माझी पाठ नाहीत, मला काहीच जमत नाही देवा, मी कसं काय जाऊ, मला जमत नाही. भगवंतांनी विनोदाने हसून त्याच्याकडे सांगितलं, काही नसतं, जाऊन उभा राहा, जमतं हळूहळू म्हटले, जमतं हळूहळू, उभा राहा. देवा कसं काय जमेल? नाही जमेल. मानकोजी महाराजांनी विचार केला, आता काय करावं? महाराजांनी विचार केला, आपण काहीतरी युक्तिवाद काढावा आणि याला टाळावं. महाराजांनी एक युक्तिवाद लढवला. महाराजांनी सांगितलं, देवा मी कीर्तनाला उभा राहिलो आणि बोलता बोलता जर माझं चुकलं, काही प्रमाण चुकलं, स्वर गेला, चाल चुकली, तर माझं बरोबर करणारं तिथं कुणीच नाही, कारण इतकी वर्ष मी कीर्तन करत नसल्यामुळे माझ्या ओळखीचं कोण तिथं नाहीये. आणि मग माझं ओळखीचं नसेल तर माझ्याकडून प्रमाण चुकलं की हसतील आणि म्हणतील, बघा हा पांडुरंगाचा भक्त म्हणून घेतो आणि याला एवढं साधं प्रमाण पाठ नाही. मग देवा मला नावं घेत ठेवताना तुझ्या नावाने मला नावं ठेवतील, याचा अर्थ तो कलंक तुला लागेल आणि तुला लागलेला कलंक मला आवडणार नाही, म्हणून कीर्तन नको म्हणतोय म्हटले. किती युक्तिवादाने उत्तर आहे. भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नका, काही चुकलं तर कोण बरोबर करणार नाही हा तुझा प्रश्न आहे ना, ऐका बरं जरा. हो म्हटले. मानकोजी देवाने सांगितलं मानकोजी महाराजांना, मानकोजी काळजी करू नका त्याची, तुम्ही कीर्तनाला उभा राहा, कीर्तनामध्ये जर काही चुकलं केलं तर मी आहे ना म्हटले, मी उभा राहतो तुमच्या बरोबर, मी तुमच्या मागं उभा राहतो. एवढंच नाही, टाळ घेऊन उभा राहतो, मग तर काही हरकत नाही ना, मग तर काही हरकत नाही ना, मी उभा राहतो, काही चुकलं तर बरोबर करायला मी आहे ना म्हटले, काय घाबरता, मी आहे मागं उभा. मानकोजी महाराजांनी सांगितलं, देवा नक्की उभा राहशील का? हो नक्की. बरोबर देवा, नाहीतर मला उभा करशील आणि निघून जाशील. बऱ्याच लोकांना चालू करून निघून जायची सवय आहे, म्हणून विचारलं. बाकी काही नाही. नाही म्हटले, उभा राहतो नक्की. हो नक्की. आता ऐका पुढचं. मानकोजी महाराजांनी पुन्हा हात जोडले सांगितलं, देवा नक्की? हो. देवाने सांगितलं, अहो मानकोजी, मी तुमच्याच मागे उभा राहतो का म्हणून काय मला विचारता? ऐका म्हटले, मी आज तुम्हाला वचन देतो, चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या घराण्यामध्ये जो जो कीर्तनकार होईल त्या प्रत्येकाच्या मागे मी उभा राहील. महाराजांनी दिलेला या परंपरेला आशीर्वाद आहे. म्हणून आमच्याकडे बऱ्याचदा, महाराजांना तर माहित आहे किंवा तुम्हीही बघितलं असेल, कीर्तनाला उभा राहताना कंबर बांधण्याच्या अगोदर पाठीमागं पाया पडलं जातं, पुढं पाया पडलं जातं आणि मग कीर्तनाला सुरुवात केली जाते. त्याचं कारण काय आहे? पाठीमागं का पाया पडायचं? आजही कीर्तनामध्ये तो कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने तेथे असे देव उभा, या दृष्टीने तो उभा आहे. ही श्रद्धा ज्या कीर्तनामध्ये आहे त्याला चांगलं कीर्तन म्हणावी. हा परंपरेचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. मला सांगायचं काय, कीर्तन शब्दाची व्याख्या कळाली, प्रकार कळाले, चांगलं चांगलं का म्हणतात कळालं, सोपं आहे का ते अवघड कळालं. आता कीर्तनाचे परिणाम फक्त आपल्याला ऐकायचे आणि या अभंगातल्या 4ही चरणातली 4ही उत्तरार्ध फक्त कळाले की याचे परिणाम कळणार आहेत. त्याच्यातला पहिला उत्तरार्ध आहे, ओहोय अंग हरिरूप.
दुसरा उत्तरार्ध आहे हरपले देहभाव, तिसरा उत्तरार्ध आहे हा सकळा सोयरा आणि चौथा उत्तरार्ध आहे गेला भेव त्या काळे. या चारही चरणाचा अर्थ काय एवढा कळाला की या सगळ्या अभंगाची भूमिका आपल्याला कळून जाईल. त्याचा विचार करायचा आहे. थोडं भजन करू आणि मग त्याचा विचार करू. विठोबा हरिरूप प्रेमी छंदिनाची डोली हरपली देहभा विठाला. विचार करत असताना कीर्तन शब्दाची व्याख्या कळाली, प्रकार कळाले, चांगलं चांगलं का म्हणतात हे कळालं, सोपं आहे का अवघड आहे हे कळालं. या कीर्तनाचे परिणाम सांगताना पहिला परिणाम सांगितला होय अंग हरिरूप. या सगळ्या शब्दाकडे लक्ष द्या. होय म्हणजे काय, अंग म्हणजे काय आणि हरिरूप म्हणजे काय. अंग या शब्दाचा अर्थ शरीर. हे शरीर हरिरूप होतं म्हणजे नेमकं काय होतं. शरीर हरिरूप होण्याची काही लक्षणं आपल्याला सांगता येतील का. मला या विषयाचा दोन पद्धतीने विचार करायचा आहे. आपली श्रवणाची ताकद काय आहे याच्यावर मी विचार सांगून पुढे जाईल. ऐका जरा. मी दोन पद्धतीने सांगेल. पहिला विचार मी ज्ञानशास्त्रीय भूमिकेतून सांगेल आणि दुसरा विचार मी भक्तिशास्त्रीय भूमिकेतून सांगेल. पहिला विचार ऐका. थोडा कठीण वाटेल परंतु त्याचा अर्थ सांगून पुढे जातो. ज्ञानाच्या दृष्टीने होय अंग हरिरूप कसं, ज्ञानशास्त्रीय भूमिकेतून होय अंग हरिरूप कसं, याच्याकरता मी एक महाराजांचं प्रमाण देतो. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी असा उल्लेख केलाय की परमतत्वाच्या प्राप्तीची लक्षणं मनुष्याच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर उमटलेली असतात. एखाद्याला ब्रह्मप्राप्ती झालेली आहे, भगवंताची प्राप्ती झालेली आहे, कसं ओळखायचं. तुकाराम महाराज म्हणतात त्याची काही लक्षणं आहेत, त्याची काही चिन्ह आहेत, काही त्याची ठसे आहेत. महाराजांचं प्रमाण असं आहे उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, अशी महाराजांची भूमिका आहे. ऐका नीट. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ठसे या शब्दाचा अर्थ चिन्ह. काही चिन्ह अंगावर उमटलेली दिसून येतात की त्या चिन्हावर आपण ओळखायचं की अंग होय हरिरूप. मी चिन्ह सांगतो आपल्याला. 5 चिन्हाचा विचार केलेला. दुसरं सांगितलं अभयरूपता, तिसरं सांगितलं अजन्मस्थिती, चौथं सांगितलं अनन्यता आणि 5वं सांगितलं आनंद रूपता. ही थोडी तात्विक भूमिका आहे. प्रमाण मी देऊन पुढे जातो. पहिला विचार सांगितलाय अभिन्नता, दुसरा आहे अभयरूपता, तिसरा आहे अजन्मस्थिती, चौथा आहे अनन्यता आणि 5वा आहे आनंद रूपता. प्रमाण देतो प्रत्येकाला. अंग हरिरूप झालेली चिन्ह ही 5ही चिन्ह ज्याच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर उमटलेली दिसून येतात किंवा ज्याच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर या 5 चिन्हाची अनुभूती येते, निसंकोचपणे लक्षात घ्या की ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. होय अंग हरिरूप याचं ओळखा. कोणतं अभिन्नता, भिन्नता राहिली नाही, भेद राहिला नाही. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज अभिन्नता. दुसरा मुद्दा सांगतो अभयरूपता. विस्तार करत नाही बरं का, प्रमाण देत पुढे जातो फक्त. अभयरूपता आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, याला अभयरूपता म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2. अभिन्नता झाली, अभयरूपता झाली. तिसरा ऐका अजन्मस्थिती म्हणजे जन्माला येणं नाही, आता जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. महाराजांचं प्रमाण आहे तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती, याला अजन्मस्थिती म्हणा. 3 गोष्टी झाल्या. अभिन्नता झाली, अभयरूपता झाली, अजन्मस्थिती झाली. आता चौथा ऐका अनन्यता.
अनन्यता कशाला म्हणायचं? महाराजांचं प्रमाण देतो. आम्हा विठ्ठल एक देव येर अवघेची वाव, याला म्हणा अनन्यता. किंवा एक धरीला चित्ती आणि रघुमाईचा पती, याला म्हणा अनन्यता. किती गोष्टी झाल्या? 4. अभिन्नता झाली, अभयरूपता झाली, अजन्मस्थिती झाली, अनन्यता झाली, आणि 5वी गोष्ट आनंद रूपता. ऐकण्यातलं प्रमाण आहे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, याला आनंद रूपता म्हणतात. ही 5ही चिन्ह ज्याच्या शरीरावर उमटलेली आहेत. ओळखा होय अंग हरिरूप. हे कशाने होईल? कीर्तन चांग, कीर्तन चांग. विठाला आला का लक्षात? पहा, हे थोडा तात्विक विचार. मी आता सोपा सांगतो. आणखीन एक विचार, भक्तीतला विचार सांगतो. ज्ञानातला विचार ऐकला, आता भक्तीतला विचार सांगतो. भक्तिशास्त्राने आम्हाला असं सांगितलंय, भगवंताचं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होतो, याला म्हणा होय अंग हरिरूप. कळलं का? पहा, नाम घेता घेता नामधारक नामधारक म्हणून राहत नाही, तोची देवभक्त भेदाभेद नाही. यात तुकाराम महाराजांची भूमिका. किंवा चिंतने चिंतिता तदरूपता, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेली भूमिका. ही एकरूपता प्राप्त होणं, त्याच्या सारखं रूप प्राप्त होणं, याला म्हणा होय अंग हरिरूप. उद्धवजी या गोकुळामध्ये आल्यानंतर सगळ्या गोपाळांना गवळणींना जणू काही कृष्ण आहे असं वाटलं आणि धावत गेलं ना उद्धवाकडे. त्याचं कारण काय? उद्धवानी केलेल्या नामस्मरणाने उद्धवाला प्राप्त झालेलं कृष्णाचं रूप होय अंग हरिरूप. दुसरं उदाहरण देतो रामायणात. रामायणामध्ये रामसीतेचं वर्णन करत असताना, रामचंद्र प्रभू आणि सीतेचं वर्णन करत असताना, सीता ही प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करता करता त्या अशोकवनामध्ये जरी सीता राहिलेली असली तरी सीता सीता म्हणून राहिली नाही, ती आता रामरूप झाली. बरोबर आहे वर ना? मी कथा सांगेल आपल्याला माहित असलेली. म्हणजे जेव्हा सीता शोधाचा प्रसंग चालू होता, राम लक्ष्मण त्या वनवासामध्ये सीता शोध करत असताना पुढे जाता जाता काय झालं म्हणे, त्या सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडली. ऐका जरा नीट. मला होय अंग हरिरूप, सीता रामरूप कशी, एवढं सांगायचंय. ते दोघांची गाठ पडली, रामचंद्र आणि सुग्रीव. त्या दोघांमध्ये मैत्री झाली. म्हणे मैत्री झाली. काय आहे? मैत्री करता काहीतरी समानता लागते, त्याच्याशिवाय मैत्री होत नाही. बरोबर आहे की नाही? पहा, काहीतरी दोघांमध्ये समानता लागते, त्याच्याशिवाय मैत्री होत नाही. एका कीर्तनकाराची दुसऱ्या कीर्तनकाराबरोबर मैत्री झाली, त्याच्यात कीर्तन ही समानता. एका मृदंग वादकाची दुसऱ्या मृदंग वादकाबरोबर या दोघांची मैत्री झाली, याच्यात मृदंग ही समानता आहे. एका गायकाची दुसऱ्या गायकाबरोबर मैत्री झाली, याच्यात गायन ही समानता आहे. एका तंबाखू नाही नको कीर्तनात नको बोलायला, माहित आहे मला, बसताना जवळजवळच आपण बसतो ती गोष्ट निराळी, परंतु मैत्री होण्याकरिता काहीतरी समानता लागते. रामचंद्र प्रभू आणि सुग्रीव, दोघांमध्ये मैत्री झाली. काय आहे का याच्यामध्ये समानता? रामचंद्र प्रभू अयोध्यापती, हा सुग्रीव कोण? वालीने हाकलून दिलेला, ऋषमुख पर्वतावर जाऊन बसलेला, वेड्यासारखं फिरणारा. काही त्याच्यात अर्थ आहे त्या सुग्रीवामध्ये, कर्कट जातीतला असलेला. काय या दोघांमध्ये मैत्री होण्याकरता समानता आहे? ऐकू, सांगू एक समानता खूप आहे. नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय, पण एक समान या दोघांकडे आहे. काय सांगू? दोघांनाही दुःख आहे. कोणतं दुःख आहे? पत्नी विरहाचं दुःख दोघांना समान आहे. म्हणजे किती समानता काढली बघा. दोघांनाही पत्नी विरहाचं दुःख समान आहे. दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीत काय ठरलं? प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची आणि सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांना सीता शोध करण्याकरता मदत करायची. करार झाला दोघात. आता ठरलं ना, दोघात काहीतरी एकमेकांना झाले. हे रामचंद्र प्रभूंनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची, सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांना सीता शोध करण्याकरता मदत करायची. झालं, प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं. आता ते पाठीमागून बाण का मारला, कशा करता, रामायणातले आता सगळा विस्तार करत नाही, मला पुढे बोलायचं आहे भरपूर. झालं, तो वाली मेला. मेल्यानंतर सगळं राज्य सुग्रीवाला दिलं. त्या किष्किंधेचा राजा म्हणून सुग्रीवाला राजसिंहासनावर बसविलं आणि राजसिंहासनावर बसला. सुग्रीव आता या सगळ्या राज्याचा राजा झाला, अगदी मदमत्त झाला. मी राजा झालो, एवढी वर्ष झालं वाट बघत होतो, आता तो वाली मेलाय, मी सगळ्याचा या ठिकाणी राजा झालो. वाली मेला. खरं तर बऱ्याचदा म्हणजे माझा रामायण, मी एकदा महिनाभर श्रावणात बार्शीमध्ये रामायणाची प्रवचने केली, महाराजांना माहिती आहे. तेव्हा मी कधी कधी तौलनिक अभ्यास करायचो. म्हणजे ते अध्यात्म रामायणामध्ये एक विषय आलाय, व्यासांनी मांडलेला आहे. ते असं मांडलंय की प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या बरोबर मैत्री करण्याच्या ऐवजी, माझं वाक्य ऐकावर, कधी अभ्यास करताना थोडा वेगळ्या वंगाने करायचा. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या बरोबर मैत्री करण्याच्या ऐवजी वाली बरोबर जर मैत्री केली असती तर रावण स्वतःहून सीतेला घेऊन आला असता, म्हटला असता नको बाबा घेऊन जातोस. का? कारण वालीची ताकद रावणाला चांगली माहित होती.
बरोबर आहे का नाही? तुम्हाला आठवतंय का? बघा, रामायण ऐकलं असेल तर आठवेल हो. त्या वालीने रावणाला आपला मुलगा अंगद त्याच्या पाळण्यावर रावणाला खेळणं म्हणून बांधलं होतं. खेळणं म्हणून बांधलं होतं. इतकं सामर्थ्य त्या वालीचं. तरी मला कधी कधी मनात प्रश्न पडतो, एवढं असताना सुद्धा हा वाली रावणाला का मारू शकला नाही? त्याच्याकरता रामचंद्र प्रभूंनाच अवतार का घ्यावा लागला? याचं कारण सांगू का? ओके, गमतीचं कारण आहे, पटो न पटो परंतु ऐका. काही नाही, गमतीचं कारण आहे. याचं कारण एवढंच आहे, वाली असा विचार करायचा, रावणाने आपल्याला त्रास दिलाय का नाही, दुसऱ्याला काय का करणं, आपल्याला काय घेणं देणं, दुसऱ्याचं काय काय होईना आपल्याला काय घेणं देणं, या म्हणण्याची वृत्तीची जी माणसं ती वालीची वंश आहेत. आपल्याला काय घेणं देणं, आपलं भागलंय का नाही, पाणी आपल्या नळाला आलंय ना, बस झालं, बाकीचं बंद का पडणं, काय घेणं देणं आहे, ती वालीचीच वंश आहेत अलीकडल्या काळातले. या वृत्तीचा होता. त्यामुळे वैयक्तिक संतुष्ट असलेला, आत्मसंतुष्ट असलेला, समष्टी संतुष्टता वालीकडे नव्हती, फक्त वेष्टी संतुष्टता होती. आणि हाच एक उणीव वालीकडे होती, म्हणून तो रावणाला मारू शकला नाही. प्रभू रामचंद्राने यावं लागलं. जाऊ द्या, हे एक उत्तर देऊ, आणखीन एक उत्तर देऊ. बघा, पटतंय का? बघा, रामकिंकरजी नावाचे फार मोठे रामायणकार आपल्याकडे उत्तरेमध्ये त्यांची पुस्तकं दिली जातात. त्यांनी एक फार चांगला भाव सांगितलाय. त्याला काय आहे, रामचंद्र प्रभूंनी वाली बरोबर मैत्री न करता सुग्रीवा बरोबरच मैत्री केली का? त्याचं कारण आहे. त्याचं कारण फार गोड दिलं त्यांनी असं सांगितलंय, जेव्हा शबरीची आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडली तेव्हा शबरीने प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं, प्रभू तुम्ही चिंता करू नका, सीता शोध करायची आहे ना, चिंता करू नका. तुम्हाला वाटतंय की मी एकटाच आहे, लक्ष्मण आणि मी दोघंच आहोत, कसे होणार, काळजी करू नका, थोडं पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला सुग्रीवाची गाठ पडेल, त्या सुग्रीवाबरोबर मैत्री करा आणि तो सुग्रीव तुम्हाला सीता शोध करण्याकरता मदत करेल. असा उल्लेख किंवा असे शब्द कुणी दिले होते? शबरीने. ऐका जरा, शबरीच्या मुखातले हे शब्द आहेत. तेव्हा प्रभू रामचंद्र विचार करतात, शबरीने मला सांगितलंय की सुग्रीवा बरोबर मैत्री कर, आणि मी ती सुग्रीवाच्या बरोबरची मैत्री करण्याच्या ऐवजी जर वाली बरोबर मैत्री केली तर शबरीच्या मुखातले शब्द खोटे होतील, आणि ते खोटे होऊ नयेत म्हणून प्रभू रामचंद्र सुग्रीवा बरोबर मैत्री करतात, असा एक अर्थ काढला जातो, असा एक भाव सांगितला जातो. भावार्थ रामायण असा आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धीला जसं पटेल तसे तसे भाव निघत राहतात. जाऊ द्या, मला काय सांगायचं ते